चला मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या रेकी लेवल वनच्या लास्ट डेच्या सेशन मध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 मी ऑल. चला, आठवतं सगळ्यांना सोमवार मंगळवारी आपला पहिला दिवस होता ना. काय बोललो होतो मी? खूप मजा येते शिकण्यासाठी, खूप पॉझिटिव्हिटी भेटते, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो. हं? तर आज 4 दिवस झाले आपले, आज 5वा दिवस आहे. आजचा दिवस सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. कशासाठी? 4 दिवस आपण जे जे काम केलं त्याचं पुढे इम्प्लिमेंटेशन जीवनामध्ये आपल्या ते करायचं आहे. ओके, त्याला उतरवायचं आहे आपल्या जीवनामध्ये. इतक्या सुंदर प्रॅक्टिस आहे त्याच्या, म्हणजे तुम्ही आज ज्या मी प्रॅक्टिस सांगणार आहे, हा अजून कुणाला नोट्स आली नाही आहे, सेशन संपल्यानंतर लगेच नोट्स येऊन जातील. ओके, अजून कुणालाच दिल्या नाही, ते सगळ्यांचे नंबरच करता करता वेळ झाला. तर आजच्या ज्या पण मी प्रॅक्टिस सांगणार आहे, खूप केअरफुली ऐका. लिहायचं काहीच नाही आहे. मी आज जे काही सांगेल सगळं काही तुमच्या फोनवर येऊन जाईल. फक्त मनीचे एंजल नंबर आहे ते लिहायचे आहे. ते मी तुम्हाला मनीसाठी, पैशासाठी एंजल नंबर लास्टला देईल. ओके, तर खूप सुंदर प्रॅक्टिस आहे. तुम्ही घरातील प्रत्येक वस्तू, घराला कशी एनर्जी द्यायची, पृथ्वीला कशी हिलिंग करायची, तुमच्या सीमा ओलांडून तुम्ही सगळं काही करू शकतात. फक्त जसं मी बोललो पहिल्या दिवशी की 5 दिवस गुरु मानून घ्या, जसं सांगतो तसं ऐका, सरेंडर करा आणि त्याच्यानंतर तुमची मर्जी. हा, तर इथून पुढे तुमची मर्जी पण खूप सुंदर आहे, सगळं बघायचं. ओके, चला आता मी एक एक करून तुम्हाला शिकवायला घेणार आहे. ओके, चला मला बघू द्या, आणि व्हिडिओ ऑन असेल तर मला सांगता येईल. ओके, हा, अजून कुणाला आवाज कमी वाटतोय का की वाढवू? तो माझ्या हातात नाही, माईकचा आवाज येतोय का सगळ्यांना? बाकीच्यांना आवाज ठीक येतो? ठीक ठाक. हा, नीट बघा मला मी काय काय सांगत आहे. तुम्हाला मी काय काय देणार आहे सगळं एक्सप्लेन करणार आहे. खूप सगळं येणार आहे मोबाईलवर, आणि मी आज खूप सगळ्या प्रॅक्टिस सांगणार आहे. तर जरुरी नाही तुम्हाला इथून पुढे सगळं करायचंच आहे. त्यातली 2-3 मेथड तुम्हाला आवडल्या, रोज त्याची प्रॅक्टिस करायची. ओके, आता सर्वप्रथम मी तुम्हाला काय देणार आहे लक्षात घ्या. काय सांगतो, रेकीला कॉल कसा करायचा सगळं तिथे दिलेलं आहे. तुम्हाला फक्त फॉलो करायचं आहे. ओके. ओके, सुरुवातीतून करूया आपण. 1 मिनिट. ओके. छान, व्यवस्थित आहे का? खूप सगळ्या मेथड येतात. आता बघा, रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस इथून डेली आपल्याला कसं करायचं आहे. आता आता सगळ्यात अगोदर रेकीला कॉल कसा करायचा सगळं लिहिलेलं आहे, तुम्हाला भेटून जाईल. तरी पण एक प्रॅक्टिस करायची. कधी करायची? 1 2 3 प्रोसेस लक्षात घ्या. तुम्ही लेवल 1 जरी आहे, हिलिंग स्वतःला देऊ शकता, इतरांनाही देऊ शकतात. पण जेव्हा व्यक्ती तुमच्या ब्लड रिलेशनचा बाहेरचा असेल तेव्हा आपण 1 2 3 प्रोसेस सेल्फ प्रोटेक्शनसाठी घेतो. आणि तुम्हाला कधी वाटलं अधूनमधून रेकीचा तुमचा संपर्क तुटला आहे, पहिल्यासारख्या एनर्जी हातातून वाहत नाही, तर परत 1 2 3 प्रोसेस करून घ्यायची. ओके, याला सेल्फ प्रोटेक्शन साठी बोलतात. तर रेकीला कॉल कसा करायचा त्याच्यामध्येच आपण बघणार आहे. हा बघा, रेकीमध्ये आभार प्रदर्शन खूप महत्वाचे आहे. तर खूप सोपं आहे रेकीला कॉल करणं. अगेन तिथे दिलाय बघा, मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे, माता पिता सर्व गुरु ईश्वराचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आणि बोलायचं, हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आता तुम्ही याला एक नोटीस केला असेल, रेकीचा मेन बेस उसुई रेकीच आहे. लोक याला काही नाव देतात, शिवशक्ती रेकी, नारायण रेकी, हनुमान रेकी. तर याचा बेस उसुई रेकीच आहे. होतं काय, तुम्ही जेही तुमचे इष्टदेव असतील तेव्हा त्यांचं आव्हान करायचं. कोणी स्वामीला मानतात, साईला मानतात, बोलायचं की तुम्ही या आणि माझ्या हातातून याच्याबरोबर प्रवाहित व्हा तुमची शक्ती. तर तशी रेकी बनते. पण सगळ्यांचा बेस उसुई रेकीचा आहे, आणि ज्यांचाही शक्तिपात आज झाला आहे त्यांनी परत ऍक्टिव्हेशन तसं करून घ्यायचं. ओके, मग कसं करायचं? सेम, डावा हात खाली, उजवा हात वर. आणि तुम्हाला जे मास्टर लेवलचे स्टुडंट्स आहेत, ज्यांनी आधी कुणाकडून रेकी घेतली आहे, त्यांनी हातावर सगळे सिम्बॉल टाकायचे आहेत. चोकुरे सेहेकी डायकिंगचं सँडविच बनवा, चोकुरे सेहेकी चोकुरे, तर ही चालतं. आणि मग तुम्ही काय करायचं, फक्त क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे लेवल 1 वाले स्टुडंट, आणि बोलायचं चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा, माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. ओके,
असं 21 वेळेस. मग हात बदलायचा, 1 झालं, 2 वाला असं सेम प्रोसेस, हात क्लॉकवाईज. तिसऱ्याला तुम्ही डाव्या हाताची मूठ बांधून डोक्यावर, आणि काय करायचं बघा, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. आता होतं काय माहितीये का, जिथे तुमचा फोकस जातो तिथे एनर्जी तुम्हाला जाणवते. तर 7 चक्र आपण काल शिकलो. तर जेव्हा तुम्ही असं म्हणाल की माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर, तर काय करायचं, असं करताना 7ही चक्रांकडे फोकस न्यायचा, रूट चक्राकडे लक्ष द्यायचं. तिथे काय संवेदना होत आहे, काय टिंगलिंग होत आहे का, कशी फिलिंग येत आहे. मग स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, असं करता करता तुमचं त्याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे. तर चार जिल्ह्यान प्रोटेक्ट माय 7 चक्र अंदाजे 21 वेळेस. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग तिथे दिलं आहे नाभी चक्रावर करायचं आहे, कारण इथून आपण सगळ्यांशी कनेक्टेड असतो. चार जिल्ह्यान प्रोटेक्ट माय नाभी चक्र. आणि शेवटी ॲफर्मेशन्स व्हेरी इम्पॉर्टंट, काय की चार जिल्ह्यान प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा, माझ्या संपूर्ण शरीर आणि ऑराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. याला आपण 1 2 3 प्रोसेस असं बोलत असतो. ओके. याच्यानंतरच्या खूप सुंदर आहे ना, याच्यानंतरचं खूप सुंदर आहे, सगळं बघून घ्या, तुम्हाला खूप आवडेल हं. चला, काही काहींना इंटरनेटचा थोडासा प्रॉब्लेम आहे, तुम्ही बघून घ्या. ओके. चला, आता याच्यानंतर नेक्स्ट आहे. ओके. आता हे खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आता कसं करायचंय बघा, तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. त्याच्या अगोदर अजून एक एक्सप्लेन करायचं राहिलंय. मी तुम्हाला काय देणार आहे, अगं तर आपण काय करूया, 7 चक्राच्या मेडिटेशनची प्रॅक्टिस करूया. मी तुम्हाला 7 चक्राचं मेडिटेशन कसं करायचं, तर त्याची ऑडिओ क्लिप तुमच्या फोनवर येऊन जाईल. आता काही काही कधी कधी काय होतं, ती मेडिटेशन व्हॉट्सअपवर पाठवता येत नाही, जशीच्या तशी ऑडिओ फाईल. तर गुगल ड्राईव्हची लिंक येईल, त्याच्यावरून तो ऑडिओ डाउनलोड करून घ्यायचा. कसा वाचतो, काय वाचतो, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो हा. थोडासा तुम्हाला आता साऊंड ऐकायला येईल. 1 मिनिट थांबा. 1 मिनिट. हे नाही. ओके, बरोबर. जरा केअरफुली ऐका, आवाज देऊ. साऊंड येतोय का कुणाला? लम आहे तो. आता बघा, करायचं काय मी तुम्हाला सांगतो. 7 चक्राचं मेडिटेशन तुम्हाला करा. इथून पुढे लेवल 2चे तुम्हाला हे सगळं कधीपर्यंत करायचं आहे, जोपर्यंत लेवल 2चा अटेनमेंट होत नाही. पुढच्या लेवलला वेगळे मेडिटेशन असतात, कर्मा मेडिटेशन विथ सिम्बॉल असतं. आता काय करायचं, 7 चक्राचं मेडिटेशन. कधीही मेडिटेशनला बसताना 1 2 3 प्रोसेस नाही करायची. फक्त मी स्वतःचा आभार आहे, माता पित्याचा, माझ्या हातातून रेकी शक्ती प्रवाहितो, बस. नीट बसायचं. तुम्हाला जर पायाला प्रॉब्लेम असेल, पाय पसरून बसा, किंवा तुम्ही खुर्चीवर बसा, कसंही बसा, मांडे घालून बसा, तुमची मर्जी. हा. तर काय करायचं, आता तर पहिला साऊंड आला, मग काय करायचं, हात. पहिलं कुठलं होतं तुमचं, 7 चक्र. आता मी ज्यांनी 7 चक्राच्या नोट्स बनवल्या नाही, कुठलं चक्र कुठे आहे ते सुद्धा तुमच्या फोनवर येऊन जाईल. ओके. की चक्राची पोझिशन काय आहे, बीज मंत्र काय, तर हात तुमचं लम. रूट चक्र म्हणजे काय, रूट चक्र तुमच्या जेनेटिकल ऑर्गन्स, जनेंद्रियावर हात ठेवायचा. जसा जोरात नाही ठेवायचा, फेदर टच सगळ्या चक्रावर. आणि फक्त ते लम ऐकायचं. घरात कोणी नसेल तर त्याचा उच्चार करा, लम लम लम. आणि ते 21 मिनिटाचं मेडिटेशन आहे. आपले 7 चक्र असतात. एक चक्राला 3 मिनिट आवाज येईल, लम लम लम, 3 मिनिटापर्यंत तो आवाज येईल. 3 मिनिटानंतर त्याचा आवाज चेंज होतो, लगेच वम होऊन जातो. मग वरती यायचा, हात त्या स्वादिष्टान चक्रावर फक्त ठेवायचा. येलो कलर इमॅजिन करायचा स्वादिष्टान चक्राचा. लम शक्य असेल तर वम वम बीज मंत्र म्हणायचा आहे, किंवा तुम्ही तिथे हात ठेवायचा. रेकी पोहोचते, तुमचा शक्तिपात झालेला आहे, तुमच्या चक्रावर त्याची एनर्जी पोहोचते. मग 9व्या मिनिटाला, 6 मिनिटानंतर 7व्या मिनिटाला मणिपूर चक्र, असं करत करत सगळीकडे ठेवायचं आहे. क्राऊन चक्राला हात डोक्यावर नाही ठेवायचा, कारण ऊर्जा वरतून येते. क्राऊन चक्राला दोघी हात असे ठेवायचे, आणि शेवटी तुमचं शेवटचा ओमवाला असतो, त्याचं तुमचं मेडिटेशन संपून जातं. आता खूप काही आहे, याला वेळ कसा काढायचा वगैरे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे.
याच्या पुढची प्रोसेस खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे. आता बघा, मी तुम्हाला तरी पण थोडंसं एक्सप्लेन करतो. आपल्या जीवनामध्ये मेन प्रॉब्लेम काय असतात आपल्याला काय वाटतं बघा. माझे ग्रहमान खराब आहे, ग्रह दोषांचा प्रॉब्लेम, काही पितृदोषांचा प्रॉब्लेम असेल, कोणी ब्लॅक मॅजिक केली असेल, किंवा तुमच्यामध्ये फायनान्शियल ब्लॉकेजेस आहे. हे सगळं तुमच्या ओरामधून कसं काढायचं ते आता आपण बघणार आहे. ओके, तरी मी तुम्हाला अजून एक एक्सप्लेन करतो. मी तुम्हाला काय देणार आहे हा. तुमच्या फोनवर आज कुठली पीडीएफ येणार आहे ते जरा एक एक्सप्लेन करतो. तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. 1 मिनिट, आम्हाला बघू द्या ती पीडीएफ. इथे नाही आहे. 1 मिनिट. ओके. ओके. ओके, आता तुम्हाला दिसेल. हे बघा, ज्यांना इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, आपल्या सॉरी मराठीचा, त्यांना 30 पानांचं एक पीडीएफ येणार आहे हा. 30 पानांचं पीडीएफ हिंदीमध्ये आहे, खूप सुंदर आहे. रेकी बद्दल संपूर्ण माहिती, 7 चक्र, ओरा, सगळं काही आहे हा. रेकीचा इतिहास खूप सुंदर आहे, सगळं वाचा, भविष्यात काम येईल. आता हे मी तुम्हाला इथे का दाखवत आहे बघा, आपला ओरा क्लिन्झिंग कसा करायचा आहे ते याच्यासाठी दाखवत आहे. खूप याच्यात खूप डिटेलमध्ये दिलं आहे, तुम्हाला खूप छान येईल. आपल्या एनर्जी बॉल बनवताना हे कसं बनवायचं हे आपण नंतर तुम्ही शिकणार आहे. आता बघा, मी जे तुम्हाला शिकवणार आहे ते काय आहे. आता कसं असतं, ओरा ओरा क्लिन्झिंग कसं असतं, आपला स्वतःचा इथून आपण सगळं झटकून काढत असतो. ओके, आपल्या आजूबाजूचं ऊर्जा क्षेत्र आपल्याला रेकीच्या ऊर्जेने साफ करायचं आहे. तर एनर्जीज कशा अडकलेल्या असतात मी तुम्हाला थोडस एक्सप्लेन करतो. ओके, 1 मिनिट थांबा. इथून सांगतो थोडस. आता मला छोटस उदाहरण देतो, तुमच्या आजूबाजूला एनर्जीज कशा असतात. तर आता कोणी कधी धुलिकण बघितलायत का? धुलिकण काय असतात माहितीये ना? ते असं खिडकीतून आपण सकाळी सूर्यप्रकाश आला छोटासा, आणि मग त्याच्यात धुलीचे कण दिसतात की नाही? नॉर्मल डोळ्याने दिसतात का तुम्हाला धुलिकण? नाही दिसत ना? तसंच खूप बारीक असतात ते, बरोबर. तसंच आपल्या पूर्ण ओरामध्ये खूप सगळ्या एनर्जीज असतात. त्या तुम्हाला नाही दिसू शकत, पण त्या असतात. तर त्याला आपण असं रेकीच्या शक्तीने क्लीन करायचं आहे. खूप सुंदर आहे, तुम्हाला खूप आवडेल. आता मी जे शिकवणार आहे ना, खूप सुंदर आहे. चला, काय एकांनाच व्हिडिओ सगळ्यांना दिसत आहेत का? बाकीच्यांना कुणाची कमेंट नाही, मला व्हिडिओ देत नाहीत. सर तुमचा नेट चेक करून घ्या. आता खूप सुंदर प्रोसेस आहे, तुम्हाला खूप जास्त आवडेल. आणि बघा, हे जे करत असताना एक सूचना लक्षात घ्या. जगामध्ये, ह्या पृथ्वीवर, हं, कोणीही तुमची मदत करायला येणार नाही. तुमची मदत तुम्हालाच करायची आहे. जोपर्यंत आपण लहान असतो, आपले आई वडील आपली मदत करतात. एकदा तुम्ही मोठे झाले, करते झाले, तुमची मदत तुम्हालाच करायची आहे. तर कुणावरही डिपेंड राहायचं नाही हं. मी तुम्हाला पहिल्यापासून माझं एकच म्हणणं आहे की दुसऱ्यावर डिपेंड राहायचं नाही, स्वतः लाईफला सुधरवायचं आहे. तर तुमच्या एनर्जी मधलं, ओरा मधलं सगळं काही आता कसं काढायचं आपण बघणार आहे हं. ही प्रोसेस करताना स्क्रीनवर आहे, मी तुम्हाला नंतरून एक्सप्लेन करतो, आधी दाखवतो तुम्हाला. ओके, थोडस मोठं करतो. नाही तर तुम्हाला समजणार नाही सर काय सांगत आहे ना. सेल्फ ओरा क्लिन्झिंग, स्वतःचा ओरा स्वतःच क्लीन करायचा आहे. आता बघा, सर्वात अगोदर ग्रह दोषांसाठी हे करताना आधी रेकीला कॉल करायचा, आणि हातात एनर्जी फ्लो व्हायला लागेल, आणि तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत, किंवा बसले असेल तर रूट चक्रापर्यंत क्लिन्झिंग करायची आहे. सर्वात अगोदर आपले ग्रह दोष आपल्याला ओराच्या याच्यातून काढून टाकायचे आहे. तर कसं करायचं तिथे दिलेलं आहे, तरी पण मी तुम्हाला माझं एक्सप्लेन करतो. हे नका बघू, मला फॉलो करायचं. ओके, करू नका, मला बघा. केलं, आत्ता केलं तरी खूप छान आहे, करून बघा. ओके, खूप छान वाटेल. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःची माता पिता सर्व गुरु माझ्या ईश्वराचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत, रे की शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. किंवा हे दिव्य उपचारक शक्ती, युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. आता काय करायचं बघा,
हात वरती क्राऊन चक्रावर कसं खाली यायचं, एकदम हळूहळू यायचं, एनर्जी इथल्या सगळं साफ करायचं बघा. जर माझ्या मन मस्तिष्क सात चक्र फुल बॉडी आणि ओरामध्ये कुठल्याही कारणाने कुठलेही ग्रहांचे दोष असतील, ग्रहांच्या नकारात्मक ऊर्जा असतील, ते सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. आणि काय बोलायचं तुम्ही, असं ब्रह्मांडात फेकायचं आणि छोटीशी फूक मारायची आणि म्हणायचं, या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. कारण फिजिक्सचा लॉ आहे, एनर्जी कधी नष्ट होत नाही, फक्त ती त्याचा फॉर्म चेंज करते. हा, परत एकदा सांगतो, जर माझ्या मन मस्तिष्क सात चक्र फुल बॉडी अवरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांच्या काही निगेटिव्ह एनर्जी असतील, नकारात्मक ऊर्जा असतील, सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातात येत आहे आणि ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. जर असतील तर तुमचे हात तुम्हाला जड वाटायला लागतील. ओके, असं तुम्हाला फील करायचं आणि ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि त्याच्यानंतर 3 वेळेस करायचं आहे, त्या PDF मध्ये दिलाय. 3 वेळेस केल्यानंतर ॲफर्मेशन, तुम्हाला मी लेवल 1 फर्स्ट डेला सांगितलं होतं ॲफर्मेशन. मग इथे घ्यायचं आणि बोलायचं हृदय चक्रावर हात ठेवून, आता माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी सर्व ग्रहांच्या फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी सर्व ग्रहांच्या फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. असं बोलायचं. त्याच्यानंतर तुम्हाला मग परत हात एकदा रब करायचे, परत रेकीला कॉल नाही करायचा, फक्त हात रब करायचे. आता दुसरं आहे तुमचं ब्लॅक मॅजिक किंवा नजर दोष. तुमच्यावर कोणी ब्लॅक मॅजिक केलं, कुणाची नजर लागली, त्याच्या काही एनर्जी असतील त्या पण काढून टाकायच्या. हा बघा, जर माझ्या मन मस्तिष्क सात चक्र फुल बॉडी आणि अवरामध्ये कुठल्याही कारणाने ब्लॅक मॅजिक किंवा नजर दोषच्या एनर्जीज असतील, ऊर्जा असतील, सर्व माझ्या हातामध्ये येत आहे आणि यांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. असं तुम्ही 3दा बोलायचं. माझ्या मन मस्तिष्क सात चक्र फुल बॉडी अवरामध्ये कुठल्याही कारणाने काही ब्लॅक मॅजिक नजर दोषची एनर्जी आहे, सर्व मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि शेवटी काय बोलायचं, माझं संपूर्ण शरीर आणि अवरा फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेनेच भरलेलं आहे. मग ते युनिव्हर्स तुम्हाला तथास्तु बोलतं, तसंच होतं. हे झालं दुसरं, ब्लॅक मॅजिक, नजर दोष आणि ग्रह दोष. तिसरं आहे पितृदोष. बघा, मेडिकल सायन्समध्ये बोलतात, जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा जन्म होतो आपला, तर आपण आपल्याबरोबर आपल्या मागच्या 3 ते 4 पिढ्यांचे DNA सुद्धा घेऊन आलेलो असतो. तसंच त्यांचे काही कार्मिक काही दोष असतील, काही पितृदोष असतील, तेही आपल्याबरोबर असतात. तर तुम्ही काय करायचं, पितृदोषासाठी बोलायचं, परत हात रब करून, जर माझ्या मन मस्तिष्क सात चक्र फुल बॉडी ऑरामध्ये कुठल्याही कारणाने काही माझ्या पूर्वजांचे दोष असतील, काही पितृदोष असतील, त्यांच्या सर्व ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे आणि यांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि 3 वेळेस बोलल्यानंतर मी आता माझ्या पूर्वजांच्या सर्व दोषापासून मुक्त आहे, मुक्त आहे, मुक्त आहे. जसं तुम्हाला वाटेल तसं बोला, शब्दशः अर्थ नका घेऊ, तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे वर्डिंग चेंज करू शकतात. ओके, हे झालं तिसरं. चौथं सगळ्यात महत्वाचं आहे. चौथं आहे पैसा. जीवनात पैसा महत्वाचा आहे. सगळ्यांच्या जीवनात फायनान्शियल ब्लॉकेजेस असतात. तर परत हात रब करायचे आणि बोलायचं, जर माझ्या मन मस्तिष्क सात चक्र फुल बॉडी आणि अवरामध्ये कुठल्याही कारणाने जर काही फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील, आर्थिक अडथळे असतील, त्या अडथळ्यांच्या ब्लॉकेजेसच्या सर्व ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे आणि मी यांना ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. खूप छान काम करत आहे. जर माझ्या मन मस्तिष्क सात चक्र फुल बॉडी अवरामध्ये कुठल्याही कारणाने फायनान्शियल ब्लॉकेजेसच्या एनर्जी असतील, सर्व माझ्या हातामध्ये त्याने ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि शेवटी ॲफर्मेशन, आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी अनलिमिटेड अबंडन्स, प्रॉस्पेरिटी आणि लक्झरीचा उपभोग घेत आहे. इंग्लिशमध्ये आहे, मराठीत जसं हवं तसं बोला. आत्तापासून मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी समृद्धी, अमर्याद विपुलतेचा उपभोग घेत आहे, असं तुम्ही ॲफर्मेशन देऊ शकतात. ओके, असं केल्यानंतर तुम्हाला
कुठल्याही बाबाकडे जायची गरज नाही, पंडितकडे जायची गरज नाही, सगळं तुम्ही तुमचं करायचं. मी तुम्हाला माइंड पॉवर, रेकी फक्त रेकी नाही शिकवलं, माइंड पॉवर पण शिकवलंय. तर कधीच कुणावर डिपेंड राहू नका, कुठल्या बाबाकडे जाऊ नका, काही रेमेडी घेऊ नका. तुमचं माइंड, युअर माइंड इज एव्हरीथिंग. सगळं काही स्वतःहूनच करायचं. ओके. मग भविष्यात तुमचे पैसे वाचले की नाही आता जिंदगीभर? तुमचंच माइंड सगळं काही आहे. ओके, तुमचं तुम्ही करायचं. हे बाबा लोक काही करू. बघा, मी ना स्वतः एक मेकॅनिकल इंजिनियर आहे. मला या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता. ओके, ते हे सगळं काही. तर रेकी एक वेगळ्या पद्धतीची हिलिंग टेक्निक आहे, तर खूप छान आपलं माइंड प्रोग्राम करते. तर खूप सुंदर आहे, म्हणून मी याच्यामध्ये आलो. थोडंसं ते पटण्यासारखं आहे, अदर गोष्टी एवढ्या मला पण पटत नाहीत हा. तर तुम्ही असं करू शकता. तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. याच्यानंतरची प्रॅक्टिस अजून सुंदर आहे. चला, इथपर्यंत कुणाला आवडलं का? करणार? कसा टाइम काढायचा मी सांगेल हा. छान वाटलं? तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे हा. ओके. सगळं काही स्वतःच. याच्यानंतरची खूप सुंदर आहे. याच्यानंतरच मी काय सांगणार आहे माहिती आहे, खूप सुंदर आहे, लक्षात घ्या. याच्यानंतर आता काय करायचं, तुम्ही ज्या घरात राहतात, आता सगळे तुम्ही इथपर्यंत 5व्या दिवसापर्यंत आले. याचा अर्थ मी असं समजू का, तुम्हाला भांडणं आवडत नाही, तुम्ही खूप शांत लोक आहे, तुम्हाला घरातलं वातावरण शांत पाहिजे, असेच आहे ना तुम्ही सगळे? सगळे लोक चांगले आहेत ना? अदरवाईज कोणी एवढे रोज आले नसते. ऍग्री? तुम्हाला घरात भांडणं नाही आवडत, सगळे लोक पीसफुल राहायला पाहिजे, त्याच्यासाठी आहे. आणि बघा, एव्हरीथिंग इज एनर्जी. काल पेंडुलम डाउजिंग मध्ये आपण शिकलो आहे. तर प्रत्येक गोष्टीला, घरातली वस्तू, सगळे व्यक्ती, काही असेल, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, फोर व्हीलर, टू व्हीलर, सगळ्यांना आता हिलिंग द्यायची आहे. तर याला बोलतात, याच्यासाठी वापरतो आपण ची बॉल. याला एनर्जी बॉल बोलतात, जॅपनीज मध्ये ची बॉल बोलतात. ह. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला 3 बॉल बनवायचे आहेत. आता मी तुम्हाला पृथ्वीला पण हिलिंग द्यायचं शिकवलं. याच्यामध्ये 3 बॉल बनवायचे आहेत तुम्हाला. एक असतो फुटबॉल. पहिला फुटबॉल, दुसरा बॉल स्वतःसाठी, आणि तिसरा संपूर्ण पृथ्वीसाठी. हा. तर पहिला फुटबॉल कसा बनवायचा? आता एनर्जी बॉल बनवायला खूप मजा येते, तुम्हाला तुमची एनर्जी फील होईल. परत हे करताना पण छोटीशी प्रेयर, स्वतःचा आभारी, माता पित्याची, गुरुची. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आता बघा किती सुंदर आहे. कसं करायचंय मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जसं ऍफर्मेशन द्याल तसंच युनिव्हर्स घडवत असतं. आता काय करायचं, एनर्जी बॉल बनवायचा, हात रब करा, प्रॅक्टिस करून बघा. हा. आता काय करा, लाडू बनवतात तसं करा बरं, पुढे मागे असं, लाडू बनवतात तसं करा. त्याला पुढे, आता थोडस एक असं करा, परत थोडं अंतरावर गेल्यावर परत लाडू सारखं करा, परत थोडे हात वाढवा, परत करा. आता बघा, तुम्हाला ना एवढ्यावर थांबायचं आणि फील करा, तिथे एक एनर्जीचं सेंटर झालं, एनर्जी बॉल बनलेला आहे, तिथे तुमचा ओरा असतो, तिथे एनर्जी असते. आणि मग ऍफर्मेशन्स काय द्यायचे बघा, मी दिव्य रेकी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल. हा एनर्जी बॉल, ह्या एनर्जी बॉल, आता बघा, मी काय करायचं आहे, तुमच्या घरात जे पण सदस्य राहतात त्यांचंच नाव घ्यायचं, ज्या घरात तुम्ही राहतात, बाहेरचे नाही. दीर असेल, भाऊजाई असेल, तुमची वहिनी असेल, सासू सून, सगळ्यांचं नाव घ्यायचं. ओके. मी तुम्हाला माझ्या घरचं एक्झाम्पल देतो बघा. हा दिव्य रेकी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल, मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने, यांच्यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती सर्व नकारात्मकता हा एनर्जी बॉल ग्रहण करत आहे. असं 3दा बोलायचं. मी सचिन, माझी पत्नी, माझी मुलगी, माझे आई वडील, माझा भाऊ, आणि या घरातील सर्व प्रकारच्या वस्तू, सर्व प्रकारची वाहने, यांच्यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर हा एनर्जी बॉल ग्रहण करत आहे, शोषून घेत आहे. आणि शेवटी 3दा बोलल्यानंतर ह्या एनर्जी बॉलला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आणि फूक मारून द्यायची. ओके. कल्पना करायची की ती सर्वांमधली निगेटिव्हिटी ग्रहण करून ब्रह्मांडात गेली आहे. असं तुम्हाला करायचं आहे. आणि मग हा झाला फुटबॉल. फुटबॉल नंतर आता काय करायचं आहे, एनर्जी द्यायची आहे. सेम प्रोसेस, मग फक्त हात रब करायचे, एवढा बॉल बनवून स्टेबल व्हायचा, आणि हा दिव्य रेकी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल, मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर,
आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने. आता सगळं इमॅजिन करायचं, फ्रीज, वॉशिंग मशीन, इस्त्री, जेही असेल, वॉटर गिझर असेल, काही असेल, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांना त्यांच्या जीवनात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. तर PDF मध्ये दिलेलं आहे, तुमच्या नोट्सवर येऊन जाईल. फक्त मी काय सांगतो ते लक्ष द्या. तर हा दैवरेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी, माझी पत्नी, माझे आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू, सर्व प्रकारची वाहने यांना त्यांच्या जीवनात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि काय करायचं, एनर्जी बॉल एक फूक मारायची, कुठे, घरातच मारायची, हॉलमध्ये छोटीशी, आणि कल्पना करायची एनर्जी सगळीकडे पोहोचत आहे. समजा तुम्ही वरच्या फ्लोअरला राहता तर एनर्जी बेडरूम मध्ये जात आहे, किचन मध्ये जात आहे, सगळीकडे जात आहे. असं फक्त तुम्हाला कल्पना करायची. ओके, असं करायचं आहे. हे झाला तुमचा सगळ्यांना एनर्जी द्यायचं. आणि तिसरा बॉल खूप सुंदर आहे. कसं असतं लक्षात घ्या. आपण पृथ्वी म्हणजे काय करायचंय, तिसरा बॉल पृथ्वीवरील सर्व सजीवांना द्यायचा आहे, दृश्य आणि अदृश्य शक्तींना. कसं असतं बघा, आता तुम्ही आपण जसं आपण कोविड मध्ये बघितलं आहे, आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे. हा, एक माणूस कुठे शिंकला आणि त्याचा आजार आपल्याला लागला. तर कसं होतं बघा, आता तुम्ही थोडासा विचार करून बघा. हा, आज तुमच्या घरात जे अन्न शिजलं, चला कोणी ब्रेकफास्टला आज काही पोहे बनवले असतील, चला हा, आपण एक गृहीत पकडूया, चहा बनवला असेल, तर त्याच्या मागे किती लोक असतील ते पदार्थ तुमच्या घरामध्ये बनण्यामध्ये. बघा, शेतकऱ्याने ते पीक घेतलं असेल, तिथून डीलरकडे ते आलं असेल, किराणा दुकानाकडे, तिथून तुम्ही आणलं, त्याच्यामध्ये खूप लोकांचा हात असतो. ट्रान्सपोर्टेशन आहे. तर आपण सगळे एकमेकाशी कनेक्टेड आहे, तर आपल्याला सगळ्यांना हिलिंग द्यायचे. इवन आपल्या बरोबर आपले आराध्य दैवत असतात, एंजल्स असतात, तर सगळ्यांना हिलिंग द्यायची आहे. तर पूर्ण पृथ्वीला हिलिंग द्यायची आहे. हे जर केलं तुम्ही तर खूप सुंदर वाटतं. हा, तुम्ही आता ऐकायला नवीन वाटेल, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल करणार आणि एक दिवस करून बघणार ना, 3 दिवसात तुम्हाला वाटेल की तुम्ही कोणीतरी स्पेशल व्यक्ती आहे पृथ्वीवरचा. तुम्हाला खूप स्पेशल वाटेल. आता बघा तिसरा बॉल कसा बनवायचा. बघा, दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना, पाण्यातील, जमिनीवरील, आकाशातील सर्व सजीवांना देत आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यात हा एनर्जी बॉल प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. परत सांगतो, हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना, पाण्यातील, जमिनीवरील, आकाशातील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना प्रदान करत आहे. त्यांना हा बॉल त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि काय करायचं, फूक नाही मारायची, मोठा हात करायचा, की कारण तुम्ही सर्व पृथ्वीलाच देत आहे. हा, असं काम न करायची की तुमच्या हातातून एनर्जी सगळीकडे जात आहे. माझा एक स्टुडंट आहे मास्टर लेवलच्या, त्यांच्या हातातून खूप एनर्जी येते. ते बोलतात एवढं काय करायचं, तर खूप छान असतं. पुढे जाऊन तुम्ही बघितलं ना, सिम्बॉल्स आल्यावर खूप सुंदर असतं. मग ते टेरेसवर जातात, टेरेसवर हात असे करतात आणि कल्पना करतात की संपूर्ण पृथ्वीला त्यांच्या हातातून हिलिंग पोहोचत आहे, आणि नंतरून त्यांच्या संवेदना थांबून जातात. मी सुद्धा सुरुवातीला जेव्हा शिकलो, तर मी पण टेरेसवरच जायचो हा शेवटचा एनर्जी बॉल बनवायला. खूप स्पेशल वाटायचं की मी पृथ्वीवरील कुणाला कळत नकळत त्यांच्यासाठी काहीतरी चांगली कामना करत आहे. तर खूप सुंदर आहे, खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला येत असतो. ओके, तर सगळं नाही मी सांगेल तुम्हाला, टाइम कसा काढायचा, सगळं काही करायचं गरज नाही, मी सांगितलं ते कसं कसं करायचं मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल. ओके, मी परत नाही सांगणार, नंतर रेकॉर्डिंग बघा आणि PDF मध्ये जसं तसं लिहून आलेलं आहे. ओके, तर कसं वाटलं, ठीक आहे. आपण कधी मागायची सवय आपल्याला, बरोबर, कधी कुणाला देतो का? आणि युनिव्हर्सचा काय नियम आहे, जितकं तुम्ही देतात तर युनिव्हर्स तुम्हाला देईल. सगळं फक्त मुझे पैसा दो, मुझे गाडी दो, मुझे घर दो, ऐसा नाही चलता. तुम्ही दिलं तर तुम्हाला भेटणार आहे. तर द्यायची सवय लावा. तुम्ही द्यायची सवय लावली तर युनिव्हर्स तुम्हाला देत जाईल. ओके, चला आता पुढचं तुम्हाला मनी रिच्युअल्स पण आहेत. अजून पुढचं काय मला बघू द्या. चला, हे जसंच्या तसं तुम्हाला स्क्रीनवर येऊन जाईल, टेन्शन नका घेऊ.
सेल्फ ओरा क्लिन्झिंग झालं आपलं. ओके. एनर्जी बॉल जसं हां, हे तुम्हाला ॲज इट इज मी देणार आहे. ओके. हे तुम्हाला असं सगळ्यांचे पोझिशन वगैरे सगळं समजणार आहे. ओके. ओके. पेंडुलम डाउजनचे चार्ट पण तुम्हाला भेटून जातील. आता तुम्हाला काय हां, पेंडुलम डाउजनचे चार्ट पण भेटतील सर्व. अजून हां, झिबू सिम्बॉल्स, हां, ज्यांनी झिबू सिम्बॉल बनवले नाही थोडेसे झिबू सिम्बॉल त्याचं पण तुम्हाला देऊन टाकतो. ओके, टेन्शन घेऊ नका. बरंच काही आहे. ओके, आता तुम्हाला काय द्यायचं आहे, मनी मंत्रा पण द्यायचा आहे. मनीसाठी काही एंजल नंबर्स पण सांगायचे आहे हं. तर ते खूप सुंदर आहे. ग्रॅबॉई कोड आहे. अजून बरेच मनी रिच्युअल्स पण आहे. अजून बराच अभ्यासक्रम बाकी आहे. पण 1 मिनिट थांबा. 1 मिनिट. ओके. त्याच्या आधी काल काही लोक जर आले नसतील तर फक्त तुम्हाला मी कसलं आपला जो मंगळवारपासून क्लास सुरू होतोय त्याच्याबद्दल थोडीशी 5 मिनिटात माहिती देतो. ते काय असणार आहे. ओके, पुढे लिरिकीमध्ये काय काय असतं जर तुम्हाला माहिती नसेल तर. तर बघा, क्लास मंगळवारपासून मास्टर लेवलचा सुरू होता. आपला लेवल 2, याच्या पुढे लेवल 2 लेवल 3 असतं, पण मी ते एकत्रच घेत असतो, वेगवेगळं नाही शिकवत. तर ते तुम्ही मास्टर हिलरचा प्रोग्राम असतो, तुम्ही मास्टर हिलर बनवून जाता. त्याच्यामध्ये तुम्हाला सिम्बॉल शिकवले जातात, आठवण करून दिलं जातं. तर आत्ता खूप तुमच्याकडे सिम्बॉल नाही आहेत रेखीचे, तर पुढे रेखीचे सिम्बॉल दिले जातात. करुणा रेखी शिकवली जाते, आपली भारतीय रेखी आहे. हेही तुम्हाला त्याच्यामध्येच कोर्समध्ये जितकंही सांगणार आहे सगळं त्या कोर्समध्येच इन्क्लूड केलेलं असतं. ओके, करुणा रेखी आहे. अंतकरण रेखी पण खूप सुंदर सब्जेक्ट आहे, हे पण तुम्ही वापरायला खूप सोपं आहे. हे फक्त रेखी नाही, अदर मोडॅलिटीज पण शिकवल्या जातात. ओके. रिलेशनशिप ग्रीड आहे. हे तुमचं समजा तुमच्यामध्ये काही नात्यामध्ये प्रॉब्लेम असेल, दोन व्यक्तीमध्ये नवरा बायको असेल, दोन कुटुंब असतील, भाऊ भाऊ, बहीण बहीण, सासू सून, तर त्यांचं रिलेशनशिप चांगलं करण्यासाठी ग्रीड कसं बनवायचं, रेकीची हिलिंग कशी द्यायची. इवन दोन व्यक्तीमध्ये कोणी अनवॉन्टेड तिसरं असेल, म्हणजे कसं की समजा तुमची मुलं आहेत, त्यांना बिघडवायला त्याचा कोणी मित्र येत असेल किंवा पती पत्नीमध्ये असेल, तर चांगल्या भावनेने तुम्ही त्यांना बाहेर कसं काढू शकतात. रेकी ब्लॅक मॅजिक नाही आहे, सगळं काही पॉझिटिव्ह वेनेच होत असतं. तर तेही तुम्हाला पुढच्या लेवलला शिकवलं जातं. नेक्स्ट आहे, हां, तुम्हाला विश बॉक्स. विश बॉक्स काल पण सांगितलं ॲमेझॉनवर भेटतो, पण तुम्ही त्याला यूज नाही करू शकत. याच्यासाठी तुमच्याकडे रेकीच्या सिम्बॉलने तुमचं चॅनलिंग झालं पाहिजे, अटोनमेंट झालं पाहिजे. तर तुम्ही रेकीचं विश बॉक्स बनवणं शिकवलं जातं. असं हा खूप छोटा असतो, याची गरज नाही. माझ्याकडे पण आहे, मी पण एवढा वापरत नाही. तर तुम्हाला असा नॉर्मल डब्बा असतो, याच्यात तुम्ही कितीही सदस्यांचे, घरातील सर्व सदस्यांच्या 10-10 इच्छा, सर्व इच्छा टाकून ॲफर्मेशन कसे बनवायचे, त्या विश बॉक्सला चार्ज कसं करायचं, त्याला हिलिंग कशी द्यायची, आणि त्याचे रिझल्ट खूप सरप्राइझिंग असतात. ओके, तर ते खूप सुंदर आहे. घरामध्ये जितक्याही लोकांचे प्रॉब्लेम आहे तुम्ही खूप सुंदर पद्धतीने हील करू शकतात. ओके, चला. नेक्स्ट आहे कपूर दिया. वंडर लॅम्प पण खूप सुंदर आहे. वंडर लॅम्प तो थोडासा वेगळा असतो, नॉर्मल दिव्यासारखा नसतो. तर याला चार्ज कसं करायचं, हा का वापरतात, तुमच्या जीवनामध्ये खूप वर्षांपासून काही ब्लॉकेजेस असतील, एखादं काम होत नसेल, काही बॅड एनर्जी आहे, तर ते तुम्ही सिम्बॉल आणि ॲफर्मेशन देऊन त्याच्यामध्ये तो कपूर दिया, वंडर लॅम्प त्याला बोलतो, ते संपूर्णपणे ग्रहण करतो. तर हे ॲडिशनल आहे, बेसिक आहे, ते पण खूप सुंदर आहे. सायकिक अटॅक काढणे, एखाद्याला कोणी काही केलं म्हणजे तुम्ही खूप मोठ्या लेवलचे हिलर बनतात. म्हणजे नॉर्मल कुणाचा उपचार करत नाही, तर तुम्ही सायकिक अटॅक म्हणजे ह्या लेवलवर, जसं कुणी कुणावर काही ब्लॅक मॅजिक केलं असेल, असतात अशा बॅड एनर्जी पण असतात, कोणी वाईट लोक पण या पृथ्वी तलावर असतात. तर कोणी काही केलं असेल तुमच्यावर, तर तुम्ही हायर लेवलच्या ब्लॉकेजेस पण कुणाचे स्वतःहून दूर करू शकतात. ओके. तसंच आपल्या कुणाच्या घरालाही नजर लागलेली असते, अचानक सगळे लोक आजारी पडतात, अचानक पैशांचा थोडासा प्रॉब्लेम येतो, थोडा नाही जास्त येतो, जेव्हा सायकिक अटॅक असतो, तुम्ही एखाद्या घराचीही ऊर्जा काढू शकता. डिस्टन्स हिलिंग सर्वात महत्वाचं. रेकी लेवल 1 मध्ये तुम्ही फक्त व्यक्ती समोर असेल तरच उपचार करू शकतात, पण पुढच्या लेवलला आले तर तुम्ही फक्त अशी 7 चक्रा इमेज असेल, त्या व्यक्तीचा फोटो असेल, आपल्या फोटोमध्ये पण एनर्जी असते. तर तुम्ही असे फोटो वगैरे पोस्ट करताना तुम्हाला नजर होते की नाही बघा,
कधी फोटो आहे ना आपला कुठला पोस्ट करताना छोट्या मुलांचा आपण 6 महिने जुनाच करायचा. कसं असतं, आपल्या फोटोमध्ये पण आपली एनर्जी असते, हा तो ओरामध्ये एनर्जी असते. काही लोक असे करते असतील, पण आपण इकडे फक्त सकारात्मक पद्धतीने सगळं करत असतो. तर व्यक्तीचा फोटो असेल, पिलो असेल, तुम्ही खूप छान आणि खूप सुंदर रिझल्ट आहेत माझ्या सगळ्या स्टुडंटला डिस्टन्स हिलिंगचे. हा मुलं वगैरे कुठे कामाला शिकायला असतील, आई वडील गावाला असतील, खूप छान उपचार होतात. ओके. चला, साऊंड हिलिंग शिकवली जाते तुम्हाला. साऊंड थेरपी फक्त रेकी नाही तर काही ऍडिशनल तुम्हाला मोडॅलिटीज पण आल्या पाहिजे. पुढे हिलर झाल्यावर तुम्हाला खूप काही आलं पाहिजे. हा तर असं शिकवलं जातं. हा, तुमचं मेडिटेशन खूप सुंदर आहे. तुम्हाला तिथे मेडिटेशन असतं, ते विथ सिम्बॉल करायचं असतं. असा आत्ता देऊन फायदाही नाही आहे. तर विथ सिम्बॉल असतं आणि त्याच्याने तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप छान काम करतं. तुम्ही पॉवर मॅग्नेट, त्याला 7 पॉवर मेडिटेशन बोलतात. तुमची सातही चक्र, मग तुम्ही पॉवर मॅग्नेट आहे, त्याच्यात सातही चक्र बॅलन्स होतात, सगळे ब्लॉकेजेस निघतात आणि जीवनात सगळीकडे पॉझिटिव्हिटी येते. मनी मॅग्नेट बनतात, पैसा जीवनात सहज योग्य पद्धतीने येतो. हिलिंग मॅग्नेट बनतात, तुमची उपचार शक्ती खूप कैक पटीने वाढून जाते. ओके. लव मॅग्नेट बनतात, जिथे जातात तिथे लव, सगळ्यांशी नातेसंबंध खूप छान चांगले होऊन जातात तुमचे. सायकिक मॅग्नेट, तुमचं इंट्युएशन लेवल खूप छान ऍक्टिव्हेट होतं. म्हणजे ESP पॉवर, एक्स्ट्रा सेन्सरी प्रिसेप्शन असतं. आणि आध्यात्मिक लेवलवर तुम्ही खूप सुंदर प्रगती करतात. खूप सुंदर तुमची स्पिरिच्युअल लेवलवर हिलिंग होते. आणि त्याच कोर्समध्ये सगळ्यात छान आहे क्रिस्टल थेरपी. हे बेसिकचं आहे, बेसिक ऍडव्हान्स दोघे शिकवलं जातं. तर मग क्रिस्टल्स कसे असतात, क्रिस्टल कसे वापरायचे, कुठल्या चक्रासाठी कुठले, कुठल्या आजारासाठी कसलं, ट्री कसे वापरायचे, पेन्सिल, आणि इवन तुम्हाला न्यूमरॉलॉजी नाही, विथ न्यूमरॉलॉजीचं पण थोडं शिकवलं जातं. पुढच्या लेवलला आल्यावर तुम्ही विथ न्यूमरॉलॉजी कसं सजेशन कोणाला देऊ शकतात वगैरे. आणि हे बेसिक आहे. ॲडव्हान्समध्ये असं ग्रीड बनवायचं, तुमचं हिलिंग ॲबिलिटी एनहॅन्स करण्यासाठी क्रिस्टलचे ग्रीड कसे बनवायचे. आता तर बरंच आलं आहे ब्युटी पार्लरमध्ये, काय क्रिस्टल फेशियल आलेलं आहे वेगवेगळं. तर खूप काही आहे तर क्रिस्टल थेरपी, आणि हे खूप सुंदर आहे. हे माझं सगळ्यात आवडत आहे, इमोशनल फ्रीडम टेक्निक. तर EFT साठी तुम्हाला कुठे दुसरीकडे कोर्स करायची गरज नाही. याचे खूप चार्जेस घेतात कोचेस. 15-15 हजार फी आहे बाहेर. तर इमोशनल फ्रीडम टेक्निकही मी त्याच्यातच शिकवतो. आपल्या बॉडीवर असे पॉईंट्स असतात, तर तुम्ही टॅपिंग करून आणि योग्य ॲफर्मेशन्स देऊन तुम्ही कुणाचेही घरातील सदस्य असतील, तुम्ही स्वतः असतील, तुम्ही त्यांचे ब्लॉकेजेस, इमोशनल लेवलचे ब्लॉकेजेस असतील, ट्रॉमा, भीती काही असेल, भावनिक लेवलवर तुम्ही त्यांना, एक तुम्ही खूप चांगले हिलर बनतात. ओके. तर खूप सुंदर आहे. आणि माझ्या स्टुडंटला मी नेहमी सांगतो बघा, हे काय असतं माहितीये का, मास्टर हिलर म्हणजे एक डॉक्टर असतात, फिजिकल डॉक्टर असतात. मी पहिल्या दिवशी छान एक्सप्लेन करतो. एक फिजिकल डॉक्टर असतात, ते आपलं शारीरिक आपल्याला ठीक करतात आणि ते करायलाही पाहिजे. हा, त्याच्याबद्दल वाद नाही. पण मास्टर हिलर म्हणजे काय, तुम्ही कोण बनतात, एक स्पिरिच्युअल डॉक्टर बनतात, तर आध्यात्मिक डॉक्टर बनतात. मग जसं डॉक्टरला शिकायला गेले फिजिकल लेवलवर, तर त्यांना शरीराची अनाटॉमी शिकवतात. तसंच पुढच्या लेवलला आल्यावर तुम्हाला आपल्या आतल्या सगळ्या सूक्ष्म लेवलवर, सूक्ष्म शरीर, आपले 3 शरीर असतात. भौतिक शरीर आहे, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, मग त्याची अनाटॉमी शिकवली जाते. तुम्हाला रेकी कशी द्यायची डीप लेवलवर. हा, तर लेवल 1 सरफेस लेवलवर आहे. पुढच्या लेवल तुम्हाला डीप लेवलवर, आजाराच्या रूट कॉजवर तुम्ही कुणाचीही हिलिंग करू शकतात. ओके. तर खूप सुंदर आहे. स्पिरिच्युअल डॉक्टर बनायचं तर नक्की इंटरेस्ट घ्या. तुमचे स्वतःचे आणि इतरांचे उपचार करायचे असेल तर तुम्ही नक्की करू शकतात. ओके. तर बघा, मी तुम्हाला फक्त थोडक्यात सांगतो 1-2 मिनिटात, मग आपण परत मनी मंत्रावर येणार आहे. ओके. तर बरंच काही पुढच्या लेवलला, लेवल 2 लेवल 3 एकत्र असतात. तुमचे सगळे सिम्बॉलला चॅनलिंग करून दिलं जातं. डिस्टन्स सिलिंग आहे, विश बॉक्स, वंडर लॅम्प, निर्जीव वस्तू चार्ज करायच्या, कुणाशी संबंध सुधारायचे असतील, भावनिक जखमा वगैरे. हा, आणि हेच ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. तर पुढच्या लेवलला तुम्हाला काय काय शिकायला भेटतं बघा. करुणा रेकी आहे, EFT आहे, इमोशनल फ्रीडम टेक्निकचा पूर्ण कोर्स, क्रिस्टल थेरपी आहे, ऍडव्हान्स आणि बेसिक दोन्ही. तुम्हाला सगळं रेकॉर्डिंग एव्हरीडे भेटतं. पुढे गेल्यावर तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस आहे. तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस असतो त्याचा. तुम्ही
कितीही बॅचेस रिपीट करू शकतात. लाईफ टाईम असतं आणि PDF नोट्स तुम्हाला डेली भेटतात. मग एकदा तुम्ही ऍडमिशन घेतलं कितीही बॅचेस तुम्ही रिपीट करू शकता. तर स्पिरिच्युअल डॉक्टर बनायचं तर नक्की तुम्ही पुढे येऊ शकतात. आणि काय काय करू शकतात बघा, तुम्ही कसे पैसे कमवू शकतात. माझे बरेचसे स्टुडंट आज बऱ्याचशा हाऊसवाईफ होत्या, ते स्वतःचा बिझनेस करायला लागले आहे. क्रिस्टलचा बिझनेस चालू केला आहे, चांगले पैसे कमवतात. वंडरलॅम्प देखील सेल करतात आणि पर्सनल कुणाची हिलिंगही तुम्ही घेऊ शकतात. तुम्ही त्याच्यातून चांगले पैसे अर्न करू शकतात. त्याच्यामध्ये खूप चांगला प्रॉफिट तुम्हाला होतो. ओके, तर कोणी हाऊसवाईफ असेल तर तुमच्यासाठी खूप सुंदर आहे. ओके, चला. तर वाटत असेल पुढे जाऊन करायचं तर नक्की करा. ओके, तर त्याची फी पण सांगतो तुम्हाला. ट्यूसडे पासून आहे, 2 आठवड्याचा प्रोग्राम असतो. त्याच्याशी सगळं केलं तर खूप चार्जेस होतात, पण एवढी आपली फी नाही आहे. आपली फी फक्त 6,000 आहे. आणि जर तुम्ही संडे पर्यंत म्हणजे उद्यापर्यंत भरली तर तुम्हाला 5,000 पर्यंतच भरायची आहे. त्याच्यानंतर 6,000 फी आहे. ओके, हे तुम्हाला सगळं PDF मध्ये येऊन जाईल नंतर. ओके, पेमेंट वगैरे लिंक काही असेल तुम्हाला मी नंतरून देऊन टाकेन. ओके, आणि लक्षात. आणि हा, अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. पुढच्या लेवलला जर तुम्ही आलेच, लक्षात घ्या, तिथे लिमिटेशन आहे. आता तुमचं लेवल 1चं अटोनमेंट झालं, सगळ्यांना ग्रुपने अटोनमेंट दिलं, तिथे तसं नाही चालत. प्रत्येकाला पर्सनल लेवलवर हिलिंग द्यायला लागते, शक्तिपात द्यायला लागतो. तर सगळ्यांना शक्तिपात देणं शक्य होत नाही. तर म- माझ्याकडे फक्त 20च ऍडमिशन असतात. तर सकाळच्या बॅचच्या लोकांचा फायदा असा आहे. आणि मी कितीही फोर्स केला तरी मी 20च्या पुढे ऍडमिशन कोणाला देऊ शकत नाही, कारण ते पॉसिबलच नाही आहे. कारण प्रत्येकाला 1 बाय 1 अटोनमेंट द्यायला लागतं. ओके, तर 20च्या पुढे ऍडमिशन नसतात. लेवल 1ला तुमच्यासाठी एक फायदा आहे की ग्रुपवर 250-300 लोक आहेत. तर जितक्या शक्य असेल, तुम्हाला वाटत असेल ऍडमिशन घेऊन टाका. नंतरून पॉसिबल होत नाही मला कुणाला जागा देण्यासाठी. ओके, तर ते सर्वस्वी तुमच्यावर आहे. छान जीवनामध्ये चेंजेस करायचे आहे, स्वतःसाठी, फॅमिलीसाठी, समाजासाठी. तर पुढच्या कोर्सला येऊ शकतात. ओके, आता आपण शिकवण्याकडे बघू. आपला मेन मोटो लेवल 1चा आहे. हं? चला, आता पुढचं तुम्हाला काय शिकवायचं आहे, मनी मंत्रा शिकवायचा आहे, बरोबर, पैशासाठी. तर पैशासाठी खूप सुंदर सुंदर तुम्हाला मी काहीतरी रेमेडीज सांगणार आहे. हा. हा मॅडम बोला. हा, बोला मनीत मॅडम बोला. सर मला विचारायचं मला सेकंड लेवलला जॉईन करायचं आहे. तर टायमिंग काय असतात? कारण मी आता ऑफिसमध्ये आहे, म्हणजे सकाळी टाइम आता मी आता हा, टाइम एकच बॅच असते, संध्याकाळी 8 ते 9 असते. कधी नाही जमलं, लाईफ टाईम ऍक्सेस असतो, तुम्ही कितीही वेळेस बॅचेस रिपीट करू शकतात. रेकॉर्डिंग रोज भेटते, जशी याची भेटते, आणि नोट्स पण. आणि तेव्हा तुम्हाला काही, तुम्ही पैसे, आता तुम्ही फ्री आहे तरी मी फोन उचलतो. तिथं तुम्ही कधीही काउन्सिलिंगसाठी कधीही कॉल करा, कधीही गायडन्ससाठी तुम्ही करू शकतात, काहीच इश्यू नाही. ओके, तिथे तुम्हाला काही त्रास होत नाही, कारण तिथे तुम्ही पैसे भरले, तुमच्याकडे हक्काने मागू शकता. आता तुम्हाला थोडंसं वाटत असेल सरांना विचारू का नको विचारू, डिस्टर्ब होतं की नाही, तर तिथे तुम्ही करू शकतात. ओके, चला, आता मी पैशासाठी तुम्हाला काही रेमेडीज सांगणार आहे. हा, हा, थोडंसं तुमचं डेली प्रॅक्टिस बाकी आहे. 1 मिनिट थांबा, सगळ्यात महत्वाचं बाकी आहे तुमचं. 1 मिनिट थांबा. इम्पॉर्टंट गोष्टी तर सांगितल्याच नाही तुम्हाला मी. ओके, थांबा. ती फाईल कुठे गेली मला बघू द्या. इथे नाही आहे ती फाईल. हम्म, इथे पण नाही आहे. 1 मिनिट. हा, ओके. इथे पण नाही आहे. चला. इथे पण नाही आहे. 1 मिनिट थांब. हम्म, खूप सुंदर आहे. 1 मिनिट थांबा, नाही तर तुमचं मिस होऊन जाईल ते सगळं. 1 मिनिट. हा, ओके, भेटला. के के हे पण नाही. हा, ओके, आता तुमच्या सगळं पैशासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे.
चला, मला दिसलं तेवढं इनफ आहे, तुम्हाला नंतर स्क्रीनवर येईल. आता बघा पैसे. आता सगळ्यांकडे लक्ष द्या हा, जीवनामध्ये पैसा खूप महत्वाचा आहे. पैशासाठी मी काही रिच्युअल्स तुम्हाला सांगणार आहे. आता लक्षात घ्या, कधी पण फक्त घेण्याकडे लक्ष नका देत जाऊ, देण्याकडे पण देत जा. आता जगातले सगळे रिच लोक, मल्टी रिच लोक बघा तुम्ही, 1000 करोडवाले, 2000 करोड, 100 करोडवाले लोकांकडे एक जर बघितलं तर ऑब्झर्व करायचं, ते सगळे लोकांना खूप डोनेशन करतात. डोनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता मला सांगा, इथे स्क्रीनवर एवढे लोक आहेत, तुम्ही कोणी हिंदू असाल, मुस्लिम असाल, ख्रिश्चन असाल, मला माहिती नाही, बौद्धिस्ट असाल, पारसी, जैन, आय डोंट नो. आता तुमच्यापैकी सगळेच असतील का? आता तुमच्यापैकी असे किती लोक आहे ज्यांच्या धर्मग्रंथामध्ये डोनेशन असा वर्ड आला नाही आहे, दान? कोणी आहे का असं? नाहीये, बरोबर. डोनेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही दान करता. आणि एक नियम आहे बघा, त्या रिच लोक जे असतात, मल्टी रिच, त्यांना माहित आहे जितकं डोनेशन कराल तर त्याच्याच कैक पटीने तुम्हाला रिटर्न येतं. तर रिच लोक खूप जास्त डोनेशन करतात. तर एक नियम आहे, आपल्या उत्पन्नाचा कधीही 10% हिस्सा कुणालाही डोनेशन करत जा. जर जास्त कमवत असाल तर शक्य नाही होत, मग 5% वर आहे. आता काय होतं, अहो मी खूप फॉलो करायचा हा रूल, 10% आधी द्यायचो, नंतरून थोडेसे जास्त पैसे कमवायला लागलो तर माझे 10% खूप जास्त व्हायचे आणि घरचे खूप चिडचिड करायचे. आता पैसे कुणाला नको आहेत, मग घरचे बोलायचे, बाहेर देतो तर आम्हाला देत जा ना, आम्हाला पण गरज आहे, आणि एवढे कशाला देतोस. मग ते थोडेसे 5% वर येऊन गेलं. तर आमच्याकडे चॅरिटी वगैरे असते थोडंसं, आम्ही खेड्यापाड्यात लोकांना ते मंथली जातो, महिन्यातून एकदा दोनदा. छोटे छोटे हॉस्टेल्स वगैरे असतात पाड्यामध्ये, छोट्या छोट्या, तिकडे जाऊन आम्ही असं करत असतो. तर करायचं आहे हा. तुम्हाला 5% तरी, 5 ते 10% डोनेशन करायचं आहे. असं जरुरी नाही आहे पैशाचंच डोनेशन करायचं आहे. आता समजा तुमच्याकडे विद्या आहे, खूप हुशार आहे, तर कोणी तुम्ही दुसऱ्याला नॉलेज देऊ शकतात, ते पण एक प्रकारचं दानच आहे. जसं मी तुम्हाला देत आहे, ते पण एक नॉलेज आहे. याच्यासाठी काही पैसे घ्यायचे, बरोबर. तर तुमच्याकडे काही एक्स्ट्रा नॉलेज असेल, कोणाला फ्रीमध्ये काही देऊ शकतात. तर एक लाईफमध्ये काही गोष्टी असतात, काही संस्कार असतात, लग्न असेल किंवा काही विधी असतील, प्रत्येकाच्या धर्मामध्ये काही ना काही रिच्युअल्स असतात. तर डोनेशन आपल्या जीवनाचं खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके. सेकंड, सेकंड, पैशासाठी ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड सर्वात जास्त ठेवायचं आहे. ग्रॅटिट्यूड, प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू. मी तुम्हाला रेकीचा पण एक प्रिन्सिपल आहे, रेकीचे प्रिन्सिपल फॉलो करा. तर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही बघा, पण आपण सगळे, तुम्ही कम्प्युटर समोर बसलाय, तुमच्या फोन समोर, घरात खूप लकी आहे. कधी तुम्ही हे बघितले आहेत का, जेव्हा बोरिंग करायला येतात किंवा कधी कुणाच्या घराचा स्लॅब पडताना बघितलाय? किती लोक तिथे काम करत असतात आणि कसे नॉनस्टॉप काम करतात, बघितलंय लोकांना किती कष्ट आहेत. हा. तर आपण खूप लकी आहे. तर ग्रॅटिट्यूड ठेवायचा. आपल्या आपल्या वरती छत आहे, जितकं ग्रॅटिट्यूड ठेवणार, युनिवर्स तुम्हाला तेवढी चांगली मदत करणार आहे. ओके. चला. अजून एक इम्पॉर्टंट, पैसे नंतर सांगतो, पैशाहून जास्त इम्पॉर्टंट पाणी चार्ज करायचं मी शिकवलं, बरोबर. आता अन्न चार्ज का करायचंय, लक्षात घ्या. फूड चार्जचं खूप छान एक्झाम्पल तुम्हाला देतो, अन्नामध्ये कशी एनर्जी असते. आणि एव्हरीथिंग इज व्हायब्रेशन्स. आता मला सांगा सगळ्यांनी, हा, लेडीज लोक, सगळे लेडीज लोकांनी सांगा, तुमच्या मुलांना तुमच्याच हातचं जेवण आवडतं की नाही पहिल्यापासून? दुसऱ्यांचं नाही आवडत ना? खरं सांगा मला, ऍग्री की नाही? तुमच्याच हातचं आवडतं. सुरुवातीला तुमच्या हस्बंडला तुमच्याच हातचं आवडायचं, आता थोडी कटकट करतात, पण आधी तुमच्याच हातचं आवडायचं. पण तेच सेम जेवण तुमच्या सासूला नाही आवडायचं, बरोबर. किंवा तुमच्या मुलाला जे तुमच्या हातचं आवडतं, तेच तुम्ही दुसऱ्या तुमच्या नंदेच्या मुलाला दिलं तर त्याला नाही आवडणार. असं होतं की नाही होत? ऍग्री. आता असं का होतं आणि आपल्याला फूड चार्जिंग का करायचे आहे ते लक्षात घ्या. ओके. आता मी तुम्हाला खूप छान एक्सप्लेन करतो. आता साधंसं एक्झाम्पल घेऊया. तुम्ही जेव्हा तुमच्या मुलासाठी स्वयंपाक करतात, हा, तेव्हा काय करतात तुम्ही? जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसाठी स्वयंपाक करतात तेव्हा कसा स्वयंपाक बनवतात? किती प्रेमाने ना, बनवताना त्याला हे आवडतं, मग त्याला मी त्याच्यामध्ये हे टाकते. मग तुम्ही कल्पना पण करतात, मी बनवलं की त्याला खूप आवडतं, तो खूप खुश होतो आणि खूप चांगल्या भावनेने बनवतात. ऍग्री. तुम्ही त्याच्यामध्ये काय ओततात, तुमच्या तुमचं प्रेम.
तुमच्या भावना उठतात, ऍग्री की नाही? म्हणून त्या मुलाला आवडतं. बरोबर. ओके. काय हिरल मॅम, बोलायचं आहे का तुम्हाला काही? थांबा एक मिनिट. हा, बोला बोला. हा, करा. नाही, अनम्यूट करा, अनम्यूट करा. तिथे बटन येईल तुम्हाला. जेवण सर्वांसाठी बनवते ना, कुकिंग सर्वांसाठी, फॅमिली. तर मी पॉझिटिव्ह थिंकिंग तर चला, तुमचं नेट थोडस आवाज ब्रेक होतोय. ओके. सर्वांना हेल्दी ठेव, खुश मीन्स जेव्हा चमचा फिरवते ना, तेव्हा तसं मीन्स पॉझिटिव्हिटी टाकते. ब्रेक होत आहे. हा, आवाज थोडासा नेट खराब आहे तुमचं. आवाज नीट येत नाहीये. ओके. तर बघा, कसं असतं, तर आपण जेव्हा कुणासाठी स्वयंपाक बनवतो, मुलासाठी, तर आपण त्याच्यात भावना असतो आपल्या. आणि नवऱ्याला पण खूप आवडतं. नंतरून काय होतं, तुमच्या हस्बंडला काही वर्षानंतरून तेवढं तुमचं यांचं रोजचंच आहे. घरच्यांसाठी पण तुम्ही जेव्हा स्वयंपाक बनवतात इतर सदस्यांसाठी, काही केलं यांना आवडत नाही, यांची नेहमीचीच कटकट आहे, असं होतं आपल्याबरोबर. आणि कालांतराने आपल्या हातचं त्यांना नाही आवडत. कसं होतं, आपण जेही स्वयंपाक करतो त्याच्यामध्ये आपण आपल्या भावना उठतो, आपल्या एनर्जीज, आपल्या फिलिंग्स टाकतो, तेव्हा त्याला चव येते. ओके. मग ती चव आपल्या हाताला नसते, लक्षात घ्या. चव कधीच आपल्या हाताला नसते, चव आपल्या फिलिंग्सला असते, आपल्या भावनेला असते. तर जरी हाऊसवाईफ असाल तरी घरासाठी सर्वांच्या चांगल्या भावनेने स्वयंपाक करा, की मी बनवलेलं जेवण सर्वांना आरोग्य, चांगलं आरोग्याची प्राप्ती करून देत आहे, हेल्दी आहे. आता हे उदाहरण, अन्न चार्ज का करायचं आहे सगळ्यांनी लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही फिलिंग्स टाकतात म्हणून ते जेवण टेस्टी लागतं. आता जेव्हा तुम्ही जेवण बाहेरून मागवतात, झोमॅटो, स्विगी, हॉटेलवरून मागवतात किंवा हॉटेलवर तुम्ही जेवण करायला जातात, आता मला सगळ्यांनी जरा नीट विचार करा. हा, तुम्ही थोडासा विचार करा. तो जो कुक आहे, ते जो जेवण बनवतो, तुम्ही त्याला बघितलं आहे का? तो ते स्वयंपाक करताना त्याच्या तोंडामध्ये काय आहे तुम्हाला माहिती आहे का? काय खातोय, गुटखा वगैरे, दारू? तो स्वयंपाक करताना त्याच्या मनामध्ये कोणते विचार चालू आहे? तो मोबाईलमध्ये काय बघत आहे? सगळ्यांना माहिती मी काय सांगायचं माझा उद्देश आहे. ओके. तर ते बनवताना त्या एनर्जीज त्याच्यात जातात. आणि मग काय करायचं आहे, मी नाही बोलत बाहेरचं नका खाऊ. आपल्याला काय करायचं आहे, कधीही बाहेरून जर जेवण आणलं किंवा घरचंही असेल, त्याला काय करायचं आहे, चार्ज करायचं आहे. मी पाणी तुम्हाला सरळ चार्ज करायचं शिकवलं, पण तुम्हाला अन्नामधली, फूड मधली निगेटिव्ह एनर्जी काढायची आहे. कशी काढायची बघा. परत रेकीला कॉल करायचं आणि ते फूड जेही आलं पार्सल वगैरे घ्यायचं आणि हात अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आणि बोलायचं, ह्या अन्नामध्ये, ह्या जेवणामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती सर्व निघून जात आहे. ह्या फूडमध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्ह, नकारात्मक ऊर्जा असेल ते निघून जात आहे. अगेन युअर माइंड इज एव्हरीथिंग, जसं बोलाल तसंच होतं. असं तुम्ही अंदाजे 21 वेळेस केल्यानंतर मग हिलिंग द्यायची. काय द्यायची? हात क्लॉकवाईज फिरवायचा. हे अन्न ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. आणि मग ते जेवण तुम्ही, म्हणजे नक्की तुम्ही कधी पण स्वयंपाक जरी कराल तरी एक छोटंसं अफर्मेशन देत जा. पाण्याला पण देत जा, रिझल्ट येतात. ओके, चांगले रिझल्ट येतात. तर ऍग्री असं असतं, कोणी ऍग्री तर आहे की नाही? हा. हा, डॉक्टर राजश्री मॅम सांगा, वाटतं की नाही, तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही सांगा, बाहेरच्या जेवणामध्ये असतं की नाही निगेटिव्ह एनर्जी? तर असतं. म्हणून तुम्ही काही पेशंट आला तेच बोलतात ना, बाहेरचं नाही नाही, काही खाण्यात आलं. जेवण मला पचत पण नाही. जास्त सोबत बाहेरचं काही खात नाही. पण ते असतं तसं, बाहेरच्या जेवणामध्ये निगेटिव्ह एनर्जी जास्त असते. बरोबर बरोबर. आणि मी नेहमी काय सांगतो माहिती आहे का, माझ्या मास्टर लेवलच्या स्टुडंटला फर्स्ट डेलाच सांगतो. काय एक्झाम्पल असतं बघा. तुम्ही डॉक्टरकडे कशा डॉक्टरकडे जाणार? जर डॉक्टर सडपातळ असेल, हेल्दी असेल, तरच तुम्ही त्याच्याकडे जाणार. जर डॉक्टर एकदम फॅट असेल, त्याचं क्लिनिक अनहायजेनिक असेल, तुम्ही त्याच्याकडे जाणार का? नाही जाणार. नाही. तसंच याच्या पुढे जीवन कसं पाहिजे, मी तसंच स्टुडंट्सला सांगतो की मास्टर हिलर कसा पाहिजे. तुमचा संपूर्ण तुमचं खानपान, तुमचा आजूबाजूची एनर्जी इतकी सुंदर पाहिजे की लोक तुम्हाला मदत मागायला तुमच्याकडे आले पाहिजे. बरोबर की नाही? तसंच आपलं जीवन पाहिजे. तर आता बघा, तुम्ही 5 दिवस मला ऐकायला आले असते का? कुठे ना कुठे तुम्हाला स्वतःवर वर्क करायचं आहे. ओके. थँक्यू मॅम. तर बाहेरचं फूड, तर लक्षात घ्या, अन्न चार्ज करायचं आहे. हा,
पैशासाठी थोडेसे अजून रिच्युअल, सॉरी पैशावर मी अजून आलो नाही, एंजल नंबर देणार आहे. खूप काही असतं शिकवायला, पण 5 दिवस पुरत नाही तर काय करायचं. 1 मिनिट थांबा हा. नाही, नेक्स्ट आहे. ओके. हा, अगोदर आता पैशाच्या अगोदर अजून एक एक्सप्लेन करतो की एवढ्या सगळ्यांसाठी टाइम कसा काढायचा. सांगितलं सरांनी 7 चक्राचं मेडिटेशन 21 मिनिटाचं आहे. परत तुम्हाला मी 24 पॉईंट बॉडी हिलिंग नाही सांगितली, आय एम रिअली सॉरी. तुम्हाला त्याच्यामध्ये येऊन जाईल. 1 मिनिट थांबा. सॉरी, एक राऊंड गेलं, त्याच्यानंतर आपण येऊया. 1 मिनिट. एक इम्पॉर्टंट गोष्ट राहून गेली आहे, नाहीतर हां, तुम्ही काय करू शकतात लेवल 1 मध्ये. तुम्ही 24 पॉईंट बॉडी हिलिंग असतं, तर तुम्ही सेम काय करायचं त्याच्यामध्ये दिलेलं आहे, म्हणून मला सांगायची एवढी गरज पडत नाही. त्या PDF मध्ये हिंदीमध्येच आहे. 1 मिनिट हे बघा. तुम्ही सुरुवातीला काय करायचं, लेवल 2 ला ऍडव्हान्स सिम्बॉल असतात, तिथे गरज पडत नाही, पण लेवल 1 मध्ये असं करायला लागतं बघा. तुम्ही हात रब करायचे आणि इथे 24 पॉईंट्स आहेत बॉडीचे, तिथे तुम्ही असे 2-3-3 मिनिट हात ठेवायचे आहे आणि कल्पना करायची त्याला हिलिंग पोहोचत आहे. कुठल्याही 24 पॉईंट्स, आपले डोळे आहेत, कनपट्टी, सगळं काही पोझिशन आहेत. तर हे खूप जास्त होऊन जातं. 72 मिनिट्स होतात, प्रत्येकाला 3 मिनिट द्यायला गेलं. 24 पॉईंट्स आहे, तर खूप 72 मिनिटची गरज नाही आहे. 12 अंगों का छोटा उपचार, तर तुम्ही 12 पॉईंट्स पण घेऊ शकतात, तसे 36 पॉईंट होतात. मग डोळे आहे, कान आहे, कनपट्टी आहे, इथे वेगवेगळ्या 12 पोझिशन दिल्या आहेत, ते करू शकतात. पण बघा, हे सगळं करायची गरज नाही. तुम्ही मन लावून 7 चक्र मेडिटेशन केलं, दॅट इज ऑल्सो इनफ. तुम्ही मन लावून सगळं ओरा क्लिन्झिंग केली, दॅट इज ऑल्सो इनफ. तुम्ही 12 पॉईंट बॉडी हिलिंग केली तरीही इनफ आहे. ओके. पण ह्या सगळ्यांसाठी वेळ कसा काढायचा, आता बघा. स्वतःचं काम स्वतःला करायचं आहे, तर एक काम करायचं, मी तुम्हाला एक मॅजिक हे सांगतो, काय मॅजिक सांगतो. जर आपण बघा, एका महिन्यामध्ये किती दिवस असतात, मॅक्झिमम 31 दिवस असतात. ओके. जर मी तुम्हाला तुमचा महिना 32 दिवसाचा करून दाखवला तर कसं वाटेल. हे बघा कसा सांगतो मी तुम्हाला. तुम्ही रोज कितीलाही उठतात, 7ला उठत असाल, सकाळी 6ला उठत असाल, काय करायचं, रोज त्याच्या 1 तास आधी उठायचं, स्वतःसाठी, स्वतःवर वर्क करायचं. ओके. तर तुम्ही 6ला उठता तर 5ला उठा, 5ला उठता तर 4 वाजता उठा, आणि तो 1 तास घरच्यांना सांगायचा माझा आहे, मी कोणाला देणार नाही. मग एका दिवसाला तो 1 तास घ्यायचा. 24 दिवसाचे किती तास होतात, अ, एका दिवसाला 24 तास, मग 24 दिवसाचे 24 तास होतात की नाही. एक दिवस एक्स्ट्रा भेटला की नाही तुम्हाला, झाले की नाही 32 दिवस. हे बघा, स्वतःवर वर्क करायचं आहे, तुम्हाला टाइम काढायला लागेल. मी परत सांगतो, तुम्हाला तुमची मदत करायला कोणीही येणार नाही, तुमची मदत तुम्हालाच करायची आहे. ओके. तर जो सकाळी उठतो ध्यानी माणूस सकाळीच उठतो, जेव्हा जग झोपतं ना तेव्हा तो ध्यानी माणूस उठलेला असतो. तर तुम्हाला 1 तास स्वतःसाठी काढा, वेळ काढत जा, खूप छान रिझल्ट येतात. आता आपण थोडंसं पैशाबद्दल बोलूया. ओके. चला, पैशासाठी एक काही रिच्युअल सांगतो तुम्हाला, 5-10 मिनिट लागतील, मग आपण क्लास ओव्हर करू. ओके. चला, पैशासाठी खूप सुंदर आहे. सर्वात अगोदर, पैसा काय आहे, एनर्जी आहे, माता लक्ष्मी आहे. तर लक्षात घ्या, सर्वात अगोदर पैसा तुम्ही कुठे ठेवतात, तुमच्या पर्समध्ये ठेवतात. आता मला पण, माझ्या पण घरी पत्नी आहे, वाईफ आहे, सगळे आहेत. लेडीज लोकांना खास करून त्यांच्या पर्समध्ये पैसे सोडून बाकी सगळं असतं. दवाखान्याचे बिल असतील, शॉपिंगचे बिल, सगळं काही असतं, पण पैसा असाच चुरामुरा करून त्याच्यात टाकतात. ऍग्री की नाही. तर काय करायचं, जेंट्स लोकांना पण सांगतो, भले 100 रुपयाचं नवीन पाकिट घ्या, पण पैशासाठी स्पेशल ठेवा, त्याला रिस्पेक्ट द्या, कारण तिथे माता लक्ष्मी येणार आहे. ओके. तर पैशाला रिस्पेक्ट द्यायचं, पैसे असे फोल्ड वगैरे करून नाही ठेवायचे, त्याला छान असं ओपन करूनच ठेवायचं आहे. ती एनर्जी आहे. ओके. दुसरं, मी तुम्हाला एक मनी मंत्र देणार आहे. आता मनी मंत्र कसा आहे बघा, असा ओम क्लीम क्लीम असा काही मंत्र नाही आहे, त्याहून खूप सुंदर आहे, आणि इतरांनाही सांगा. मला हा मंत्र वापरून 8-10 वर्ष झाली आहे आणि जीवनात नेहमी काम करतो. किती सुंदर आहे. नीट ऐका सगळ्यांनी, लेडीज जेंट्स सगळ्यांनी ऐका. काय करायचं, कधीही तुम्ही कुठलंही ट्रान्झॅक्शन करणार, म्हणजे कुणालाही असं पैसे देणार,
कुणाला असे पैसे हँड ओव्हर करणार किंवा तुम्ही कुणालाही फोन पे करणार, शेवटचा पिन कोड टाकणार, तेव्हा काय करायचं बघा. आता समजा तुम्ही एखाद्या किराणा दुकानात गेले आणि 300 रुपयाचं बिल झालं समजा, तर काय बोलायचं बघा. पैसे हँड ओव्हर करताना युअर सबकॉन्शियस माइंड इज एव्हरीथिंग. तर मनातल्या मनात इंटेन्शन द्यायचं. हा, तुमचं इंटेन्शन खूप छान काम करतं. तर बोलायचं, मी हे हे 300 रुपये ह्या दुकानात काम करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात, यांना हे 300 रुपये दुकानातील काम करणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देत आहे. आणि येताना हे 300 रुपये माझ्या जीवनात मल्टिप्लाय होऊन 3,000 रुपये बनून, 30,000 रुपये बनून, 3 लाख बनून रिटर्न येत आहेत. छोट्या छोट्या ट्रान्झॅक्शनला सुद्धा पेट्रोल पंपवर गेले, 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं, समजा फोन पे केलं, टाकताना बोलायचं शेवटी लास्ट डिजिट तुमचा पासपोर्ट टाकताना हे 100 रुपये त्या पेट्रोल पंपवरील सर्व कर्मचाऱ्यांच्या जीवनात यांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य देत आहे. जसं वाटेल तसं बोला. येताना माझ्या जीवनात हे 100 रुपये 1,000 रुपये, 10,000, 1 लाख बनून परत माझ्या जीवनात येत आहे. ओके, असं बोलायचं आहे. कधी कधी काय होतं, आपण एखादी शब्द बोलतो आणि तसंच होऊन जातं. तर मग आपल्याकडे एक म्हण आहे ना, की किती काळ्या जिभेची आहे, जसं बोललं तसंच झालं. तर तसं आपण वाईट बोलतो तसंच होतं, तर चांगलं बोललं तसं येईल. तर कधी तुक्का लागेल काहीच सांगू शकत नाही आपण. ओके, कधी बँकेत गेले, चेक लिहित आहे, चेक ड्रॉप करताना बोलायचं, हे 1 लाखाचा चेक असेल तर हे 1 लाख रुपये बँकमधील सर्व कर्मचाऱ्यांच्या जीवनात परमसुख, समाधान, शांती, ऐश्वर्य देत आहे. येताना माझ्या जीवनात हे 1 लाख रुपये 5 लाख बनून 10 लाख बनून परत, 1 लाख आहे तर 10 लाख बनून परत येत आहे. असं तुम्ही ॲफर्मेशन द्यायचं आहे. ओके, आवडला मनी मंत्र? कसा वाटला? दुसऱ्यांचंही कल्याण आणि आपलंही कल्याण. ॲग्री? तर खूप छान काम करतो, एक्सपिरियन्स आहे म्हणून सांगतो. ओके, कुठली गोष्ट मी नाही सांगत आहे मनाने, मी असं असं बिलकुल नका समजू मी काही गुगलवरून कोर्स डाउनलोड केला आणि तुम्हाला शिकवतोय, असं बिलकुल नाही. ओके, सगळ्या गोष्टी टेस्टेड आहे. हां, चला असं करू शकतात. अजून आहे मनी रिच्युअल सांगतो, एंजल नंबर नंतर देतो, अजून रिच्युअल सांगतो. आता बघा, पैसा लहानपणापासून आपल्या हातात हे पैसा येतो आणि जातो, बरोबर. आता दिवसभरात किती वेळेस ट्रान्झॅक्शन करतो आपण, हे घे ते घे, खूप वेळेस जातो. तर आपण कधी पैशाकडे हे बघा, जिथे आपला फोकस जातो तिथे आपली एनर्जी जाते. ओके, प्लीज लक्षात घ्या. तर काय करायचं, कधी वेळ भेटला ना दिवसात, कितीची नोट घ्या हातात, 50ची घ्या, 10ची घ्या, 500ची घ्या, काही घ्या, आणि काय करायचं, त्याला फक्त ना कधी बसून शांतपणे हातात घेऊन फील करा. हवं तर स्मेल घ्या, फील करा. आणि डोळे मिटून फक्त कधी वेळ भेटला 1 मिनिट त्या पैशाला द्या. आणि काय बोलायचं बघा, ॲफर्मेशन डोळे बंद करून एक पूर्ण त्याच्यामध्ये भावना टाकून, फिलिंग्स, जसं जेवण बनवताना फिलिंग्स टाकतात, हातात घेऊन फिलिंग्स टाका. बोलायचं, पैसा माझ्या जीवनात नेहमी अगदी सहजपणे, योग्य पद्धतीने आणि प्रचंड प्रमाणात माझ्या जीवनात येत असतो. असं तुम्हाला कधी पैशाला बसून कधी 1 मिनिट देऊन त्याच्याशी कम्युनिकेट करा. याला बोलतात अलाइनमेंट. त्याच्याबरोबर तुम्ही अलाइन व्हा. ओके, आणि मग पैसा आहे, एनर्जी आहे, जीवनात येईल. ओके, हे पण करून बघा कधी जमलं. ओके, ऑप्शनल आहे. छान काम करतं म्हणून सांगत आहे, कारण कधी आपल्याकडे एवढा वेळ नसतो. छोटे मुलं बघितलंय, कधी पाहुण्यांनी 10-20 रुपये दिले, ते नोट घेऊन दिवसभराच्या हातात घेऊन फिरतात, ते अलाईन होतात त्याच्याबरोबर. ओके, तसं तुम्हाला किती पैसे असेल त्याच्याबरोबर रिस्पेक्ट द्यायचा आहे, नोट सरळ ठेवायची आहे आणि बोलायचं, पैसा माझ्या जीवनात अगदी सहजपणे, योग्य पद्धतीने आणि प्रचंड प्रमाणात नेहमीच येतो किंवा नेहमी येत आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये ॲफर्मेशन्स द्यायचे आहे. ओके, तर त्याला रिस्पेक्ट देत जा. ओके, आलं लक्षात? तर एखादी चांगली कोरी नोट नेहमी पाकिटात ठेवत जा. तुमची फेवरेट, बरेच कधी आपण ऐकलंय ना, ही नोट माझ्यासाठी लकी आहे, मी कुणाला देत नाही, तर त्याच्याशी असं तुम्ही अलाईन व्हायचं आहे. ओके, आता मी तुम्हाला एंजल नंबर सांगतो. ओके, पैशासाठी काय, नाहीतर तुम्ही बोलणार सर केव्हाच तेच बोलत आहे, देत नाही. हा, थांबा, ती फाईल कुठे गेली मला बघू द्या अगोदर. फाईल शोधायलाच वेळ लागतो, खूप फाईल ओपन आहे तिथे. आता बघा, जे मी तुम्हाला सांगणार आहे ना, त्याला बोलतात ग्रॅबोवाई कोड्स आहे.
ते पण टेस्टेड आहे, सगळीकडे वर्क करतात. एंजल नंबर आहे. अगेन जसं झिबू सिम्बॉल आहे, लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचे आहेत. ओके, तर मी पण आज काढले नाही, मी पण तुमच्या बरोबर काढून घेईल. ओके, 1 मिनिट थांबा. व्हेर इट इज. इथे पण नाही आहे. सापडत नाही आहे. 1 मिनिट. PDF फाईल. 1 मिनिट. हे पण नाही आहे. जस्ट 1 मिनिट. ओके, याच्यात आपल्याला मे बी भेटू शकतं. लेट मी चेक. ही तर PDF आहे. 1 मिनिट. PPT आहे. आणि खूप इम्पॉर्टंट आहे. नाही भेटलं, हा भेटलं भेटलं. ओके, आता बघा, तुम्हाला जलद पैसे पैसे पाहिजे असेल, कुणाकडून उधारी घेतली असेल किंवा रोजचा तुमचा बिझनेस आहे, लवकर पैशासाठी काय करायचं? फॉर अट्रॅक्ट, इंग्लिशमध्ये आहे, मला मराठी फाईल नाही सापडली, मे बी संध्याकाळच्या बॅचला सापडेल. तर काय करायचं? लेफ्ट रिस्ट किंवा पामवर तुम्हाला 520 हा नंबर लिहायचा आहे. इथे रिस्टवर लिहू शकतात. खूप छान वर्क करतं. मी तुम्हाला थोड्या वेळाने संध्याकाळच्या क्लासलाच गंमत सांगेल. 520 काढायचा. फायनान्शियल अबंडन्स फ्लो, नेहमीच पैसे पाहिजे तर तुम्ही 888 काढू शकतात. रिमूव्ह मनी ब्लॉकेजेस, ब्लॉकेजेससाठी हा नंबर आहे. म्हणजे खूप वर्षापासून काही ब्लॉकेजेस आहे तर 318798 टाकू शकतात. तुम्हाला एखादा जॉब मॅनिफेस्ट करायचा आहे, एखादं नवीन इन्कम, तर तुम्ही 9187948181 इथे आहे. तुम्ही काय करा ना, स्क्रीनशॉट घेऊन टाका. मी तुम्हाला हे देणार नाही, कारण हे मी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या क्लासमध्ये देत असतो. ह्या क्लासमध्ये मी देणार नाही. हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सब्जेक्ट आहे. जितकं मी देऊ शकत होतो मी दिलं आहे, अजून मी देणार नाही. तर बघा, लकसाठी खूप छान आहे. अनएक्सेप्टेड वे, हे काय आहे? म्हणजे अनपेक्षित वेल्थ आणि लकसाठी काय करायचं? तुम्ही समजा शॉपिंग मॉलला गेले किंवा एखादा तुम्हाला वाटत असेल लकी ड्रॉ लागायला पाहिजे, तर तुम्ही काय करायचं? 808520 हा नंबर 4 आर्म्सवर काढायचा. खूप छान काम करतो हा. 808520 काढू शकतात. जीवनामध्ये फायनान्शियल हे जे आहेत, रिमूव्ह मनी ब्लॉकेजेस, फायनान्शियल फ्रीडम, हे तुम्हाला रोज काढायला लागतात. पण हे 520808 नंबर्स आहेत, हे तुम्ही कधी काढा कधी नाही काढा, दिवसाप्रमाणे चेंज करू शकतात. ओके, आणि असं नाही लेफ्ट हँडवर, तुम्ही कोऱ्या कागदावर काढून तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकतात. ओके, तर खूप सगळे असतात ते कोड्स असे, हे पैशासाठी आहे. आरोग्य वगैरे खूप साठी असतात. तर ते सगळं पेड पेड स्टुडंट्सला. तर खूप काही आहे. मॅनिफेस्ट सरप्राईज गिफ्ट 545 आहे. डिवाइन मॅजिक 71588, म्हणजे कुठून तरी पैसा येऊ दे. तुमच्याकडे काही सोर्सच नाहीये पैशाचा, तर तुम्ही काय करायचं? 71588 टाकायचा, तेही येऊ शकतं. तर खूप काही आहे. एवढे पैशाचे नंबर आहे, स्क्रीनवर दिसत आहे. स्क्रीनशॉट काढा. मे बी संध्याकाळच्या क्लासपर्यंत मला मराठीत एखादी फाईल सापडून जाईल. ही इंग्लिशवाली होती, घाईघाईमध्ये मला हीच भेटली. हा, तर असे नंबर्स तुम्ही काढू शकतात. अजून एक महत्वाचं लक्षात घ्या. अजून एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, क्वेश्चन आन्सर मी सगळ्यांचे घेणार आहे. आता केअरफुली ऐका. आता आपला क्लास पूर्णपणे फ्री आहे, याची कुठलीही फी नाही. मी आधीच सांगितलं, लेवल 1च्या फर्स्ट डेलाच सांगितलं, कुठलेही पैसे मागितले जाणार नाही. पण लक्षात घ्या, भारत गुरु शिष्य परंपरेचा देश आहे. आणि तुम्ही काय केलं आहे, इकडे एनर्जी एक्सचेंज नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे काय? एक प्रथा आहे एनर्जी एक्सचेंज. तर तुम्हाला जर वाटलं, तुम्ही माझ्याकडून लेवल 1चं अटुनमेंट घेतलं आहे, तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कितीही डोनेशन, किंवा तो नंबर तुम्हाला शेवटी येऊन जाईल, आता नाही देणार, संध्याकाळच्या बॅचचे लोक कन्फ्यूज होतील. तुम्हाला जसं वाटेल तसं कितीही डोनेशन देऊ शकतात. अगेन, हे कंपल्सरी नाही आहे. जे लोक वयोवृद्ध आहेत, एजेड आहेत, त्यांना फोन पे वगैरे काही जमत नाही,
प्लीज कोणीही डोनेशन करायचं नाही. मी समजून घेईल की ब्लेसिंग समजून मी घेऊन टाकेल, पण तुम्हाला पैसे द्यायची अजिबात गरज नाही. सेकंड थिंग, पैशासाठी मी अजून एक सांगतो तुम्हाला. बघा, पैशावाले लोक, युनिव्हर्स तुम्हाला जज कसा करतो, एक नीट ऐकून घ्या. युनिव्हर्स तुम्हाला जज कसा करतो. आता मुंबईची लोक मला खूप आवडतात. मी बरेच वर्ष मुंबईत काम केलं. मी नाशिकचा आहे. आमच्या लोकांमध्ये आणि मुंबईच्या लोकांमधला फरक सांगतो हं. तुम्ही पण नोटीस करणार, मुंबईची लोक कुठे हॉटेलला जर गेले ना, मी नोटीस केलं आहे, तर टिप भरभरून देतात. जितकं पण बिल आलं ना, शेवटी टिप जरूर टाकतात. आणि लक्षात घ्या, तुम्ही कोणाला डोनेशन किती करतात, किती दान करतात, किती टिप कशी देतात, त्याच्यावर युनिव्हर्स ठरवतं तुम्ही किती गरीब आहे आणि किती श्रीमंत आहे. ते काय करतं, तुमचं स्टँडर्ड सेट करतं. नीट लक्षात घ्या, जितकं तुम्ही डोनेशन, दान करतात, एखाद्याला टिप देतात, मदत करतात, तितकं युनिव्हर्सला समजून जातं की तुमचं स्टँडर्ड तेवढं आहे. जर मी ठरवलं की मी महिन्याला कुणाला 1,000 रुपये डोनेशन करेल, युनिव्हर्सला कळून जातं की याची लायकीच तेवढी आहे, याचं स्टँडर्ड तेवढं आहे, त्याच हिशोबाने आपल्याला भेटतं. ओके. तर जसं तुम्ही कुणाला देतात त्या पद्धतीने युनिव्हर्स तुम्हाला रिटर्न देत असतो. तर डोनेशनचे असे जसं तुम्हाला वाटेल तसं द्या. मला 1 रुपये आला, 1 रुपीज, दॅट इज ऑल्सो इनफ, कारण तुम्ही त्याच्यातून एनर्जी एक्सचेंजच्या त्या याच्यातून मुक्त होऊन जातात. ते काही बंधन असेल तर एनर्जी तुम्हाला छान लागते. 1 रुपये द्या, 1,000 एकही द्या, 10,000 एकही द्या, ऑलवेज वेलकम. पण ज्यांना जमत नाही, बिलकुल द्यायची गरज नाहीये, क्लास फ्रीच आहे. अगदी नाही दिले तरी चालेल, काहीच कंपल्शन नाहीये. पण होतं कसं सांगतो, मी तुम्हाला याचं एक उदाहरण सांगतो. मी विपश्यनाला जायचो ना, सुरुवातीला मी फर्स्ट टाइम विपश्यना करायला गेलो, तर काय झालं की तिथे काय बोलतात, विपश्यना फ्री असतं, 10 दिवस खायला प्यायला एकदम मस्त. अशा रूम असतात, सिंगल रूम मध्ये बसायचं, आपला बेडरूम असते, सिंगल रूम असते हा. तर ते सांगतात सगळं फ्री आहे, आणि शेवटच्या दिवशी बोलतात जर तुम्हाला डोनेशन द्यायचं तर द्या, कारण हेच पैसे कोणी इतरांसाठी वापरले जातात, दुसऱ्यांच्या सुख सुविधांसाठी. तर मी काय विचार करायचो की ह्या लोकांकडे एवढं आहे, इतके पैसे आले आहे, इतकं डोनेशन भेटतं, आपण काय द्यायचं त्यांना दान. तर मी नाही दिलं स्टार्टिंगला, आणि खरंच मला त्या एनर्जीचा उपयोग काही हे नाही झालं, एवढं लाभलं नाही मला ते. आणि मग मी काय केलं, नेक्स्ट टाइम परत गेलो, 1 वर्षानंतर परत विपश्यनाला गेलो. तिथे लगेच नाही जात आहेत, 1 वर्ष तरी गॅप द्यायला लागतो. मग परत नेक्स्ट इयर गेलो, आणि मी बोललो ह्यावेळेस मी काहीतरी डोनेशन करून बघतो. आणि टचवूड, त्याच्यानंतर लाईफ खूपच सुंदर सॉर्ट आउट झालं. ओके. तर तुम्हाला वाटत असेल तर करा, बिलकुल कंपल्शन नाही. ओके. तर ऑफिशियली आपला क्लास संपलेला आहे. तर आता मला सांगा, 5 दिवस तुम्हाला कसं वाटलं, काही क्वेश्चन आन्सर असेल जरूर विचारा, हँड रेज करा, छान छान मला रिव्ह्यू द्या. मला थोडं एन्करेजमेंट वाटेल की हा, फ्री क्लास घेऊन काही फायदा झाला माझा. अदरवाईज पेड बॅच सुरू करेल मी, 1,000, 3,000, 5,000 रुपये. ओके. हा, बोला मॅम, मनीत मॅम बोला. अनम्यूट करा, अनम्यूट करा, अनम्यूट नाही. मला कोर्स खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला, म्हणून मला ऍक्च्युली एनरोल करायचं आहे नेक्स्ट बॅच साठी. ओके, तर चला. मला त्याचेच फक्त डिटेल्स हवे होते तुमच्याकडून, की पण मंगळवार पासून सुरू होणार असेल तर किती दिवसाचा असेल तो तो सेकंड टू लेवल? वीक्सचा आहे, 2 वीक्सचा कोर्स असतो तो. टू ओके. वीक्स मध्ये संपून जातं ते. आणि त्याच्यात पुढे यायला की तुम्हाला समजतं पुढे सुजोग आहे. तुम्ही माझ्यासारखे ग्रँड मास्टर बनू शकता, तुम्ही कोचिंग बिझनेस स्टार्ट करू. पण आणि 2 लेवल्सचा रोज 8 ते 9 ना? 8 ते 9 टायमिंग, 8 to 9च आहे त्याचा. 8 to 9 रोज? हा, डेली. येस, येस. म्हणजे सॅटर्डे सॅटर्डे संडे संडे ऑफ पण? असतो. सॅटर्डे संडे ऑफ असतो. कधी काही इमर्जन्सी असेल तर ऑन चालू ठेवतो, अदरवाईज सुट्टी असते सॅटर्डे. ओके. ओके. चालेल चालेल. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू सो मच. ओके. अजून कुणाला कसं वाटलं, मला फक्त एक छान रिव्ह्यू द्या. ओके. मग मला ऐकायला थोडंसं एन्करेजमेंट भेटते. हा, बोला डॉक्टर मॅम. हा सर, मला असं विचारायचं होतं की ते झेबू सिम्बॉल जे दिलेले आहेत ना, तर आता माझा मुलगा बाहेर गावी शिकायला आहे, तर त्याच्या कॉन्सन्ट्रेशन साठी जर मला इथून त्याला जर द्यायचा असेल तो, तर मग तो देऊ शकते का मी? झिबू सिम्बॉल्स का? हा. त्यांना हा फोटो पाठवा, बोलायचं तू झिबू सिम्बॉल हातावर काढ, ते काढू शकतात. ते आणि काही, मग त्याच्यासाठी काही अफर्मेशन वगैरे, प्रत्येक झेबू सिम्बॉल साठी वेगळं असं अफर्मेशन आहे का काही? हे बघा, सिम्बॉल्स, प्रत्येक सिम्बॉल मध्ये त्याची एनर्जी असते. ओम असेल, स्वस्तिक असेल, क्रॉस असेल, हा,
तर त्याच्यासाठी हे बघा, ते पुढच्या ॲडव्हान्स लेवलमध्ये थोडंसं डिटेलमध्ये शिकवलं जातं. तरीही सध्या मी सगळं नाही सांगू शकत. तरीही तुम्ही सिम्बॉल काढला, जरी माहिती नसेल, फक्त चांगल्या इंटेन्शनने काढला की हा सिम्बॉल माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे, तरीही तो तेवढ्याच छान पद्धतीने काम करतो. तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही ॲज अ प्लसिबो इफेक्ट म्हणून सुद्धा घेऊ शकतात, पण तो प्लसिबोपेक्षा जास्त काम करतो. तुम्ही नक्की काढायला सांगू शकतात. मी माझ्या छोट्या मुलीच्या हातावर काढतो. स्कूलला जाते ना, आधी सगळ्यांबरोबर चिडचिड, कुणाशी जमायचं नाही. मग मी शोल्डरवर तिच्या लवचा सिम्बॉल काढायला लागलो. सगळ्या फ्रेंड्स बरोबर चांगलं रिलेशन आहे. हा, करू शकतात. पैशासाठी खूप छान आहे. म्हणजे मी देऊ शकते म्हणजे मी आरामशीर तुम्ही फोटो पाठवा त्यांना आणि काढायला सांगा. ओके ओके ठीक आहे, थँक्यू. नाहीच काही तर तुम्ही काय करायचं बघा, तुम्ही शिकलेले आहेत, सरळ युट्यूबवर जायचं, गुगलवर जायचं, खरं आहे की नाही थोडंसं तुम्ही पण रिसर्च करा. कुणावरच डोळे विश्वास ठेवून असा डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही. ओके, सगळ्यांना सांगतो मी. हा, तर सेल्फ स्टडी पण महत्वाची. ओके, चला ठीक आहे. हा, अर्चना मॅम बोला. नमस्ते सर. सगळ्यांना तर खरंच अगदी मनापासून धन्यवाद. कारण की एवढी 5 दिवसाची मेहनत तुमची, तुम्ही एवढं डीपली आम्हाला सांगितलंत आणि विदाऊट एनी म्हणजे अपेक्षा ठेवून, कारण की आजकाल कोणी कुठली सर्व्हिस देतं ना, ती सर्व्हिस विदाऊट पेड नसतेच म्हणजे आणि समोरच्याला त्याचं महत्त्व नसतं. पण तरी तुम्ही तुमचं एवढं आतमधून डेडिकेशन दिलं आणि आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्यात. अगदी मी तर फक्त काय असतं रेकी म्हणजे खूप ऐकलं होतं. म्हणून अगदी मला सुरुवातीला जादूटोणा किंवा असंच काहीतरी वाटायचं म्हणून मी काही दिवस म्हणजे दूर राहिली होती याच्यापासून. म्हणजे नकोच बुवा असं काही विचित्र प्रकार करण्यापेक्षा नको. पण म्हणजे तुमच्या माध्यमातून मला समजलं ॲक्चुअलमध्ये की हे काय आहे. तर त्याच्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद आणि तुम्ही जी ही सेवा करत आहात म्हणजे आज मी जरी ह्या कम्युनिटीचा पार्ट नाही झाले, पुढे नाही पण शिकले, पण माझं बेसिक मला समजलं, की मनात काही चुकीच्या धारणा घेऊन आपण रेकीबद्दलची जी भावना निर्माण करतो, ते न राहता मला बरीचशी इन्फॉर्मेशन मिळाली. त्याबद्दल धन्यवाद आणि खूप मोठं कार्य करताय सर. थँक यू आम्हा सगळ्यांना कमीत कमी बेसिक नॉलेज दिल्याबद्दल आणि डेफिनेटली आम्हाला जर पुन्हा अजून काही करायचं असेल तर तुमच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही आमच्याजवळ, कारण की इतकं डीपली तुम्ही दिलंय आणि तुमचा जो साधेपणा आहे ना सर, तो खूप भाळला आम्हाला. म्हणजे इतक्या म्हणजे खूपच छान वाटलं. थँक सर. थँक थँक्यू सो मच. म्हणून अवेअरनेस बेसवरच असतं. तर ब्लेसिंग्स भेटतात, हे सगळं दानच आहे एक प्रकारचं. तर त्याच्यासाठीच मी करत असतो की बघा, जगात कोणी काही फुकट करत नाही. सगळ्यांचा काही ना काही मागे स्वार्थ असतो. आई पण मुलाला प्रेमाने भरवते, तर काही आई वडिलांचा स्वार्थ असतो. म्हातारपणी माझ्या काठी बनणार आहे. ओके, तर काही ना काही ब्लेसिंग्स भेटतात मला, त्याच्यासाठी करतो. कुणाचं काही चांगलं झालं, निसर्गाचा नियम आहे. कुणासाठी काही केलं तर परमेश्वर आपल्याला ब्लेसिंग देतो. ओके, तसं काही नाही. चला, अजून कुणाला काही एक्सपिरियन्स, काही क्वेश्चन आन्सर विचारू शकता आता पुढच्या कोर्स बद्दल पण. चला, मेसेज करण्यापेक्षा बोला. तुम्ही बोलले का मला थोडस बरं वाटतं. हा, बोला वंदना मॅम. आज टाइम आहे, आज सगळ्यांचे क्वेश्चन आन्सर करू शकतो. आज कुठे जायचं नाही आपल्याला, संध्याकाळपर्यंत नोट भेटतील. हा, अनम्यूट करा मॅडम. ओके. हा हा, सर मी आजच जॉईन झाले. मला याच्या अगोदरचे ते 4 दिवस जे काही झाले का त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, तर त्याचे थोडेसे व्हिडिओ भेटतील का मला हा, ऐकायला? युट्यूब चॅनलवर सगळे व्हिडिओ आहेत. तुम्हाला ते युट्यूब चॅनलचे एक व्हिडिओ आला की युट्यूब चॅनल असतं, त्याच्यावर जायचं आणि सगळे व्हिडिओ बघायचे. क्रमवार लावलेले आहेत सगळ्या दिवसाचे. व्हिडिओ बघून पण करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. हा, व्हिडिओ पाहते आणि त्याच्यानंतर मग मी पुढचे जे कोर्स आहेत का ते तुमचे ते मग घेण्याबद्दल मी थोडासा अगोदर अभ्यास करते याचा. कारण मी चालेल, आज काही problem. पहिल्यांदाच पाहिलं आणि मला आवडलं पण हे सगळं. हा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, हा. ठीक आणि आहे. कॉल कसा करायचा सर? आता नंबर आहे त्याच्यावर, तुम्हाला नंबर येईल. तुम्ही ग्रुपवर नंबर आहे ऍडमिनचा, त्याच्यावर करू शकतात, काही प्रॉब्लेम. बरं, ओके, चालतं. थँक्यू. हा, बोला समीर सर, बोला समीर कांबळे. अनम्यूट करा. नमस्कार सर. हा, बोला सर. खूप छान झाला तुमचा 5 दिवस. खूप एनर्जेटिक होती तुमची, जबरदस्त आहे. आणि तुम्हाला मी स्वतः फोन करू शकतो का? करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. फक्त दुपारीच करत जा, 12 ते 2च्या मध्ये. ओके, चालेल. कारण माझं सुद्धा एक कॉन्सेप्ट चाललेला आहे
साऊंड बेस्ड हिलिंगचा एक प्रोडक्ट बनवणं चालू आहे. त्याविषयी ओके. थोडंसं डिस्कस करायचं होतं तुमच्याशी. ठीक आहे, काही प्रॉब्लेम करू शकता. थँक्यू सर, थँक्यू. कुठला नंबर आहे तो? अपेक्स आहे, तोच आहे का? हो, तोच आहे. ओके. कारण खूप जबरदस्त एनर्जी तुमच्यात आहे आणि जबरदस्त म्हणजे खूप छान, तुमचं इंटेन्शन पण छान आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच. ओके. हा मॅडम, चित्रा मॅडम बोला. अनम्यूटचं बटन दाबा तुम्ही. हा. अगोदर तुम्हाला बटन दाबायला लागेल बघा. आज काहीतरी पॉपअप होईल स्क्रीनवर तुमच्या. बघा तिकडे असं काहीतरी पॉपअप झालं तर, अदरवाईज तुमचा आवाज नाही येणार. हा, बोला. झालं. बोला. हॅलो. हा, बोला. मी जे पहिला रेखीचं केलं होतं ते वेगळ्या स्ट्रीमचं होतं आणि तुमचं हे जपानच्या इकडे आहे. तर दोघात मला फरक दाखवला, पण मला तुमचं फारच आवडलं. आणि दुसरं म्हणजे मला एक विचारायचं आहे का ते क्रिस्टल बॉलचं रिस्टचं हे बँड असतो ना क्रिस्टलचा, ब्रेसलेट. त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं नाहीये, म्हणून मला ते विचारायचं. क्रिस्टल थेरपी ते ऍडव्हान्स मध्ये आहे सगळं. मी 5 दिवसात कसं सांगू, पण ते पण काम करतात, छान अच्छा. करतात. त्याची एनर्जी असते खूप सुंदर. क्रिस्टल तर नॅचरली त्याच्यामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी असते. ते काय करतात, आपल्या एनर्जीला बॅलन्स करतात. जसं आपल्या प्रत्येक चक्राची एक फ्रिक्वेन्सी असते, त्या क्रिस्टलची एनर्जी कधी चेंज होत नाही आणि ते खूप छान आपलं ओव्हरऑल बॅलन्स करतात. ते खूप कामाचे पण असतात. ते जर वापरायचं असेल तर आपण कशासाठी वापरायचं ते वेगळं असतं. हा, प्रत्येकासाठी वेगवेगळे क्रिस्टल्स असतात. तुम्ही नेटवर बघू शकतात, अमेझॉनवर, किंवा माझ्याकडे पण असतात. पण मी आता क्रिस्टल थेरपी विषय याच्यामध्ये घेऊ शकत नाही, असं आहे. कधी मी नाही, एखाद्या पण आता शनिवारी रविवारी एखाद्या दिवशी सेशन घेईल मी क्रिस्टल थेरपीसाठी. जर शक्य असेल तर सांगेल तुम्हाला. ओके, ग्रुपवर तुम्ही आहे ना? नाही म्हणजे कोणासाठी वापरायचे असतील तर ते कसं शोधायचं. मी बघितलं होतं गुगलवर, पण मला कुठे मिळालं नाही ते. ठीक आहे, मी म्हणजे तुम्हाला ते पीडीएफ क्रिस्टल बॉल. मी माझ्याकडे क्रिस्टल्स आहेत, मी नंतर पीडीएफ पाठवेल तुम्हाला. ओके. ठीक आहे, त्याच्यात ठीक आहे, आहे. माहिती आहे, मी खूप तुम्हाला. खूप छान होतं सर, मला खूपच आवडलं हे. ही रेखी वेगळी आहे आणि जे मी केलेले होतं पहिलं ते वेगळं आहे. ओके. आणि तुमचं मला खूपच आवडलं. चला, थँक्यू सो मच. थँक्यू. हा. हा, ओके. हा, बोला धनश्री मॅम. हॅलो सर. बोला. मला पण याचा कोर्स करायचा आहे. मग आपण तुम्ही ऑनलाईनच शिकवणार आहे का असं प्रत्यक्षात शिकवणार आहे? ऑनलाईनचा फायदा असतो, कारण ऑनलाईनला तुम्ही किती बॅच रिपीट करू शकतात आणि रेकॉर्डिंग पण तुम्हाला डेली भेटतात, नोट्स पण सगळ्या भेटतात. ऑफलाईनला काय होतं, शिकवलेलं आपल्या डोक्यातून निघून जातं. हो. असं आहे. तर आणि ऑनलाईन खूप छान वाटलं. तुमचं शिकवणं पण खूप मस्त होतं. खूप आवडलं. त्यामुळे आता असं वाटतं पुढचं पण शिकून घ्यावं. चालेल. खूप छान आहे. करिअर पण बनवू शकतात तुम्ही. दुसऱ्या फॅमिलीचे सगळे प्रॉब्लेम घरातले की मी आलोच कशासाठी, मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला खरं सांगतो. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. मला पण या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता, बिलकुल विश्वास नव्हता. पण जेव्हा मला कळालं की याच्यामध्ये असं असतं, आणि ह्या रेकीमुळे मी माझ्या घरातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. म्हणजे सासू सुनेचे प्रॉब्लेम होते, भावाचे प्रॉब्लेम, फायनान्शियल प्रॉब्लेम, हेल्थ लेवलचे प्रॉब्लेम, सर्व प्रॉब्लेम माझे याच्यातून सॉल्व्ह झाले. म्हणून मला खूप आवडतं हे शिकवायला. नाहीतर मी पण याच्यात आलो नसतो. मला पण या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता. ओके. पण ते माइंड पॉवर बरोबर छान काम करतं. ओके. नक्कीच तुम्ही करू शकता. ज्यांना आणि मग ऍडमिशन वगैरे घ्यायची असेल तर मग कसं काय कॉन्टॅक्ट हा, वगैरे तुम्हाला करायचं? येतील, पीडीएफ येईल तुमच्या नंबरवर. तुम्ही सर्टिफिकेटसाठी नाव दिलं आहे ना, तुम्हाला येऊन जाईल. ओके. अच्छा, ग्रुपवर ठीक. टाकणार आहे, मी ग्रुपवर टाकेल. ओके. हो, आणि मग लगेच घ्यायची का मग तुम्ही पाठवल्यावर? हा, घेऊ शकतात, कारण मग 20च्या पुढे मी कारण देतच नाही ऍडमिशन. तेच तुम्ही म्हणाले 20च्या पुढे हो, असेल तर कारण मी मी घेत नाही. ग्रुपने तिथे नाही चालत. तिथे हातावर सिम्बॉल टाकायला लागतात वगैरे, तर खूप टाइम लागतो. सगळ्यांसाठी टाइम नाही देता येत, असं आहे. हो, तर हो, हो. मनी इज नॉट एव्हरीथिंग. मी महिन्याला 50 ऍडमिशन घेतले, अजून पैसे कमी, पण ते नाही बरोबर. जमत, कारण ते चिटिंग नाही करता येत याच्यामध्ये. ओके. तर ते हो, खूप जपून करायला लागतं, असं आहे. शक्य असेल चालेल. तेवढं लवकर करून घ्या, हो, नाहीतर हो. मंडे पासून 6. ओके. चालेल. थँक्यू. हा, चालेल. थँक्यू. हा, बोला सुलक्षणा मॅम, बोला. नमस्कार सर. बोला.
छान होतं तुमचं 5 दिवसाचा कोर्स ऐकून बरं वाटलं. शांततेत समजवणं, सांगण्याची ट्युनिंग वगैरे सर्व व्यवस्थित होतं तुमचं, आवडलं. तर माझं असं आहे की पुढचा कोर्स कधीपासून? तुमची फी किती? हा मी कसा तुम्हाला आता ग्रुपवर टाकेल. मी कसं होईल, आत्ता टाकलं ना संध्याकाळच्या बॅचचे लोक कन्फ्यूज होतात, थोडं थांबा. संध्याकाळपर्यंट ग्रुपवर टाकतो मी सगळं काही, फी किती आहे वगैरे सगळं स्ट्रक्चर येईल, त्याच्यात तुम्ही करू शकतात. ओके, घाई करायची नाही. ओके, शांत मनाने विचार करायचा. आणि बघा, सगळेजण इथं आहे, एक अजून लक्षात घे, मी सगळ्यांना सांगतो, तुमचं सबकॉन्शियस माइंड खूप पॉवरफुल असतं आणि तुम्हाला गरज होती म्हणूनच तुम्ही माझी ऍड बघितली, म्हणूनच इथपर्यंत आले. तर युनिव्हर्सचं संकेत समजायचा प्रयत्न करायचा कधी पण. जसं क्राऊन चक्र, आपल्याला डिवाइन गायडन्स येतं, तर परमेश्वराने आपल्याला इथं का बरं आणलं आहे, तर थोडासा विचार करायचा, खरंच आपल्यासाठी आहे का. त्याला बोलतात साईन. तुम्ही साईन पकडायच्या, युनिव्हर्सकडून जेही सिग्नल्स येत आहेत त्याला तुम्ही पकडायचा प्रयत्न करत जा. ओके, तर बघा, विचार करून बघा, कदाचित तुमच्यासाठी असेल, नाहीतर नसते तुम्ही इथे. ओके, नाही, चालेल. ती बद्दल थोडी माहिती देणार का सर? नेमकं कशाबद्दल? कसं विपर्शन कशाबद्दल? विपर्शन तुम्ही काय म्हटलं ना, विपर्शनचाच कोर्स करून राहिलो. विपश्यना तर आहे बघा, विपश्यना वेगळी मॉडेलिटी आहे. विपश्यनाला जाऊ शकता तुम्ही, फ्रीच असतं ते, 10 दिवसाचं ऑनलाईन असतात त्याच्या वेबसाईट. मग ते मध्ये थोडंसं बघून घ्या. तिथे जाऊन तुम्हाला काही व्यसन नाही करायला लागत, कुणाशी बोलायचं नाही, घरच्यांपासून लांब राहायचं, नाही तर 1-2 दिवसात पळून येणार तिकडून. मनाची तयारी करून जायची. पण ते खूप सुंदर आहे, खूप छान आहे विपश्यना. ते काय करून घेतात ते, म्हणजे आपल्याकडनं काहीच नाही घेत, फी 0 आहे तिथे. शेवटी फी मागतात, माझ्यासारखं डोनेशन मागतात ते, कारण ते एक आपले एनर्जी एक्सचेंज आहे. ते आपल्या जीवनाचा एक संस्कार असतो, तो तो संस्कार आपण पार पाडला पाहिजे, असं आहे. ठीक, आणि थँक्यू सर. ते सेंटर सगळीकडे असतात, तुम्ही कुठेही राहा, जगामध्ये कुठेही राहा, सगळीकडे आहे. मी दुबईमध्ये सुद्धा केलेले आहे विपश्यनाचे काही सेशन्स. ओके, वर्ल्ड वाईड असतात. मी ऑइल अँड गॅस इंजिनियर आहे, बऱ्याच देशात काम केलंय. मला रशियामध्ये पण सेंटर भेटलं होतं, दुबईमध्ये सुद्धा विपश्यनाचं सेंटर भेटलं होतं, आणि माझ्या घराजवळच आहे, 5 किलोमीटरवर पण आहे. तर खूप छान असतं ते. कधी भविष्यात कधी वाटलं तर जाऊन येत जा, सुंदर आहे. थँक्यू, थँक्यू. ओके, अजून कोण? हा, तुमचं तर झालं. अजून कोणाचं एक्सपिरियन्स? अरे बोलायचं शिका, थोडंसं करेजियस. शाय, कोणी कोणी लोक थोडेसे शाय असतात, बोलायला आवडत नाही सगळ्यांसमोर. ओके, काही प्रॉब्लेम नाही. चला, ब्लेसिंग दिले, दॅट इज ऑल्सो इनफ. ओके, चला. आणि जाता जाता एकच सांगेल, तुमचं माइंड, युअर माइंड इज एव्हरीथिंग. ओके, अजून कोण? हा, झालं ना बोलून? दीपा मॅम झालंय ना? झालं असेल तर हँड रेज खाली घ्या, नाही तर मी कन्फ्युज होऊन जातो. ओके, चला. आणि जाता जाता, हा बोला मॅडम, बोला. आता आपण जे काही शिकवलं ते 21 दिवस करायचं असतं आणि मग पुढे त्याचा इफेक्ट होतो का लगेच केल्यावर? नाही, हे बघा, लेवल 1 पेक्षा, जर तुम्ही लेवल 1च करत असाल, 21 दिवस नाही, ते ट्रेडिशनल रेकीमध्ये तसे शिकवायचे. ती प्रॅक्टिस तर तुम्हाला लाईफ टाईम करायची असते, जितकं कराल तितकं सुंदर आहे. पण लेवल 2 मध्ये आल्यावर त्याचा अभ्यासक्रम पूर्णपणे वेगळा असतो, त्याचे सिम्बॉल वेगळे असतात, त्याची प्रॅक्टिस तुम्हाला पुढे त्याची वेगळी प्रॅक्टिस असते. तर 21 दिवसाचं टेन्शन घ्यायचं नाही. जोपर्यंत तुमचं लेवल 2 ची अटोनमेंट होत नाही, लेवल 3, तोपर्यंत मी जेही सांगितलं ते तुम्ही करू शकतात. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. बर, जे काही थांबायचं. केलं आणि त्याच्यावर आम्ही केलं तर त्याचा इफेक्ट होतो का? नक्कीच होतो, का नाही होणार. पण लेवल 1 मध्ये कसं आहे, 10% एनर्जी आपल्या ऍक्टिव्हेट होतात, तर त्याच्या क्षमतेने होतात. लेवल 2, लेवल 3 मध्ये तुमच्या सगळ्या एनर्जी ऍक्टिव्हेट होतात. जसं मी शिकवलं होतं त्या दिवशी, 50%, मास्टर सिम्बॉल टाकायचं 100%, त्याचे रिझल्ट थोडे फास्ट असतात. तरी आपण करायला थांबायचं नाही. ओके, बर, डिमोटिवेट ठीक आहे. व्हायचं नाही, मी प्रयत्न चालू ठेवायचे. ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक. चालेल, मी पुढे घेते. हा, बोला नम्रता मॅम, बोला, अनम्यूट करा. हा, अनम्यूट करा ना ते. हा, आता बोला. थँक्यू सर. म्हटलं तुम्ही खूप छान समजून सांगितल्याबद्दल आम्हाला सगळं समजलं या चला, 5 दिवसामध्ये. चला, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला ना, दॅट इज इनफ. की कसं हो. लाईफ मध्ये आपण प्रॉब्लेम करून घेतो, आपलंच माइंड. तर लक्ष द्या, मी तुम्हाला अजून काही सांगायचं आहे का? चला, थँक्यू सो मच. सर नमस्कार. हा, सर बोल. नमस्कार.
हा सर संध्याकाळच्या बॅचचं टायमिंग काय आहे? 8 ते 9 आहे, 8 ते 9. संध्याकाळी 8 ते 9 आणि सकाळी 8 ते 9 आहे ना? 9 ते 10, 9 ते 10. हा 10 ते 11, 10 ते 11. आता सकाळची संपली, आज लास्ट डे होता, उद्या नाहीये नाही सकाळची. नाही, उद्यापासून सोमवारपासून. सोमवारपासून बॅचच नाही, आज शेवटचा दिवस आहे. नाही, 5 तुम्ही दिवसाचा. नवीन लेवल 2. हा नवीन बॅच एकच बॅच असते संध्याकाळी 8 ते 9, मंगळवारपासून आहे. एकच बॅच संध्याकाळी असते. 8 ते 9 एकच बॅच असते, हो एकच बॅच असते. ओके. सकाळी नाही. नाही. ओके सर, थँक्यू. थँक्यू सो मच. हा बोला. हा ज्ञानेश्वरी मॅम बोला. थँक्यू सर, तुम्ही खूप छान शिकवल्याबद्दल. धन्यवाद सर. आणि मला एक विचारायचं होतं की तुम्ही ही जी फी सांगितली ही फक्त दुसऱ्या लेवलसाठीच सांगितली ना? नाही, मास्टर पूर्ण लेवल 2 लेवल 3 पूर्ण. ते अर्धवट मी नाही शिकवत. एकदाच मास्टर हिलर बनवून जायचं. ISO सर्टिफाईड आपलं इन्स्टिट्यूट आहे. तुम्ही गव्हर्नमेंट सर्टिफाईड मास्टर हिलर बनतात. तुम्ही स्वतःचे हिलिंग इन्स्टिट्यूट पण खोलू शकतात. कुणाला हिलिंग करताना सांगू शकतात माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, किंवा पुढे जाऊन हेल्प पण केली जाते. तुम्ही तुमचं स्वतःचं इन्स्टिट्यूट रजिस्टर पण करू शकतात गव्हर्नमेंटकडे. मग ISO सर्टिफिकेशन कसं बनवायचं, तुम्ही MSME ला रजिस्टर कसं करायचं ते पण मी सांगतो. तर प्रॉपर हिलर बनतात तुम्ही. क्रिस्टल थेरपिस्ट, कुणाचं क्रिस्टल थेरपी तुम्ही सजेस्ट करू शकतात. क्रिस्टलचा बिझनेस आहे. हिलिंग EFT तुम्ही कुणाचंही EFTने सेशन काउन्सिलिंग करू शकतात. मेंटर बनवू शकतात. तर खूप सुंदर आहे. ऑनलाईन काउन्सिलिंग करू शकतात, कुणाची ऑफलाईन काउन्सिलिंग करू शकतात. म्हणजे कुणाच्या जीवनावर तुम्ही दुःखी माणसाला सुखी करू शकता. म्हणजे कसं होतं एक नेहमी लक्षात घ्या. हा जेव्हा आपण स्वतःसाठी विचार करतो ना, युनिव्हर्स तेवढं देत नाही. मी तुम्हाला एकदा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या क्लासमध्ये एकदा एक गोष्ट सांगितली होती बघा. असे बिझनेस आहे ना जे स्वतः आपण रन करतो, म्हणजे आपलं छोटं दुकान असेल, पार्लर, किराणा दुकान, काही असेल, असे बिझनेस लवकर बंद पडायचे चान्सेस असतात. पण जे मोठ्या कंपन्या असतात ना त्या खूप उशिरा बंद पडतात. त्यांचे चान्सेस कमी असतात तो बिझनेस लॉस व्हायचे. कशासाठी माहितीये का? त्या कंपनीवर खूप लोकांची जबाबदारी असते. ती कंपनी बंद झाली तर खूप लोकांचा पोटा पाण्याचा प्रश्न असतो. युनिव्हर्सला ते माहिती असतं. म्हणून काही किती लॉस येऊ ते बिझनेस परत टिकून असतात. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी हिलिंग, दुसऱ्यांची मदत करण्याच्या इंटेन्शनने काही शिकतात, की मी दुसऱ्यांसाठी काही करणार आहे, तर युनिव्हर्स तुम्हाला भरभरून देतं, खूप ब्लेसिंग देतं. तर इतरांसाठी विचार करायचा प्रयत्न करा, तेव्हा तुम्हाला खूप काही भेटेल. जर स्वतःसाठीच केलं, मला पैसा कमवायचा आहे, माझीच हेल्थ, तर मग तुम्हाला त्याच हिशोबाने युनिव्हर्स देत असतो. ओके. तर इतरांसाठी कराल तर युनिव्हर्स, म्हणजे जसं म्हणतात ना की जितके मुलं असतील आपल्याला त्या त्या हिशोबाने आपला पगार वाढतो. तो पगार आपला नाही वाढवत युनिव्हर्स, आपल्या मुलांसाठी आपला पगार, आपलं प्रमोशन जे पण आहे त्या आपल्या मुलांसाठी असतं. त्याच पद्धतीने जेव्हा दुसऱ्यांचा विचार करणार, हिलिंगचा या कसलाही असेल, मेंटर, काउन्सिलिंग, तर तुमची प्रगती ऑटोमॅटिक होऊन जाईल. ओके. तो युनिव्हर्सचा नियम आहे. ओके. थँक्यू. थँक्यू थँक्यू सो मच. ओके. चला, झालं. अजून कोण? धनश्री मॅमचं झालं आहे बोलून, ठीक आहे. ओके. तर मग मी आता जाता जाता एकच सांगेल की लक्षात घ्या, तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार. युअर माइंड इज एव्हरीथिंग. कुणावर डिपेंड राहू नका. चांगला सकारात्मक विचार करा, दुसऱ्यांचा विचार करा, स्वतःला प्रायोरिटी, मी आधीच सांगितलंय, प्रायोरिटी द्यायचीच आहे, स्वतःवर वर्क करायचं आहे, पण करता करता इतरांसाठी पण विचार करा. ओके. चला, थँक्यू सो मच. सर्वांनी ऐकून घेतलं. नशिबात असेल तर पुढच्या कोर्सला परत भेटूया. ओके. चला, थँक्यू सो मच. थँक्यू.